सुहासिनी माढेकर. सर्वप्रथम सर्वप्रथम शक्तीच्या प्रार्थनेने आजच्या विज्ञान कट्ट्याची सुरुवात होईल. मी अपर्णा खांडेकर यांना विनंती करते की त्यांनी शक्तीची प्रार्थना म्हणावी. अपर्णाताई. धन्यवाद मॅडम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. विद्यांच यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद अपर्णाताई. मी अरुणा जोशी यांना विनंती करते की त्यांनी शारदा शक्ती आणि विज्ञान कट्टा याच्याबद्दल माहिती द्यावी. धन्यवाद. नमस्कार. आज शारदा शक्तीने आयोजित केलेल्या 68व्या विज्ञान कट्ट्यामध्ये आजच्या वक्त्या डॉक्टर सुहासिनी माढेकर यांचे तसेच ऑनलाईन जॉईन केलेले सर्व विज्ञान प्रेमी शारदा शक्तीच्या मेंबर्स यांचे सस्नेह स्वागत. शक्ती हे विज्ञान भारतीची महिला संघटन. शक्तीच्या देशभर वेगवेगळ्या शाखा आहेत. मध्य प्रदेश, कलकत्ता, मुंबई, गोवा वगैरे यांची इथे सगळ्या शाखा आहेत आणि याची सुरुवात मुख्यतः कोची मधून केरळ इथून झाली. पुण्यामध्ये 2003 सालापासून शक्ती कार्यरत आहे. 2006 साली शारदा शक्ती या नावाने काम करीत आहे. महिलांचे सबलीकरण, त्यांचे व लहान मुलांचे आरोग्य, पर्यावरण तसेच विज्ञान घरोघरी पोहोचवणे ही शक्तीची मुख्य उद्दिष्टे आहेत. इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ महिला जसे डॉक्टर्स, इंजिनियर्स, संशोधक, शिक्षिका, गृहिणी इत्यादी एकत्र येऊन काम करतात. या अनुषंगाने दरवर्षी महिलांना प्रोत्साहन म्हणून समाजामधली वेगवेगळी कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांचे सत्कार करून त्यांना शक्ती प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. आय शक्ती पुरस्कार गरजू व गुणी विद्यार्थिनीला देण्यात येतो. महिलांचे आरोग्य स्वास्थ्य राहावे म्हणून आरोग्य कॅम्प्स घेतले जातात, शिबिरे घेतली जातात, युवा शक्ती अभियान केले जाते. लहान मुलांसाठी विज्ञानातले प्रयोग, हसत खेळत विज्ञान, तसेच पर्यावरण पूरक गणपती उत्सव. इथे आपण वेगवेगळ्या शाळांमधून गणपती मूर्ती करण्याचे, शाडूच्या मातीचे गणपती करायच्या कार्यशाळा घेतो. तसेच पर्यावरण पूरक सजावट कशी करावी याचे सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जातात. यातील एक म्हणजे विज्ञान कट्टा. या कार्यक्रमात एखाद्या विषयाचे तज्ञ आपले विचार मांडून विषयाची ओळख करून देतात आणि मग प्रश्न उत्तरांच्या मधून विज्ञान कट्टा खुलत जातो. हा मंच सर्वांसाठी खुला आहे. इथे महिला, पुरुष, लहान मोठे सर्वच याचा लाभ घेऊ शकतात. अर्धनारी नटेश्वर
या संकल्पनेवर विश्वास ठेवून काम केल्यास ते अधिक चांगले होते, यावर इथे विश्वास ठेवून आपण कार्यरत आहोत. महिलांचे सबलीकरण जरी असले तरी इथे लहान मोठं कोणी नाही. पुरुष आणि स्त्री आपण मित्रत्वाच्या भावनेने काम केल्यावर अधिक चांगले होते, यावर जास्ती विश्वास ठेवला जातो. आता फार वेळ न घालवता मी उज्ज्वला ताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या वक्त्या डॉक्टर सुहासिनी माडेकर यांचा परिचय करून कार्यक्रम पुढे न्यावा. धन्यवाद. उज्ज्वला ताई. करुणाताई. हा, आजच्या वक्त्यांचा परिचय करून देतो. आपल्याला ज्या वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर सुहासिनी माडेकर. त्या अप्लाइड मेकॅनिक्स या विषयामध्ये प्रोफेसर म्हणून गेली 36 वर्ष COEP म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथं प्रोफेसर म्हणून काम करत होत्या. त्या ISTE पुणे लोकल चॅप्टर यांच्या चेअरपर्सन म्हणून सुद्धा काम करतात आणि स्वतःची स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एज्युकेशन या फर्मतर्फे त्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा करतात. त्यांचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, ब्रीथ इंजिनिअरिंग, अर्थक्वेक रेझिस्टन्स स्ट्रक्चर्स असे अभ्यासाचे विषय आहेत. मराठी विश्वकोशसाठी सुद्धा त्यांनी समन्वयक म्हणून काम केलं आहे. त्यांचे 26 पेपर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या रिफर्ड जर्नल्स मध्ये पब्लिश झाले आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय महत्वाच्या अशा परिषदांमध्ये त्यांचे 100 शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांची 3 पुस्तकं स्प्रिंगर जर्मनी, CRC प्रेस, टेलर अँड फ्रान्सिस USA अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम पब्लिशर मार्फत प्रकाशित झाली आहेत. तसंच त्यांच्या 2 पुस्तकांना बेस्ट इयर ऑफ द बुक असं बक्षीस सुद्धा असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यांच्यातर्फे मिळालं आहे. अशा या विदुषी आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी वक्त्या म्हणून लाभल्या आहेत. आणि मग ऐकूया त्यांच्याकडून भूकंप, त्याची कारणं आणि त्याचे परिणाम यांच्याबद्दल. सुहासिनी मॅडम, ओव्हर टू यू. सुहासिनी मॅडम. आवाज येत नाहीये, म्यूट आहे तुम्ही. मॅडम अनम्यूट करा. आता येतोय आवाज? हा, येतोय आता. येतोय. यस, धन्यवाद. सो सर्वप्रथम शारदा शक्ती संस्था आणि त्याचे कार्यकर्ते सगळ्यांचे मनपूर्वक आभार की मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली. माझ्या मैत्रिणी उज्ज्वला माटे, मनीषा कळतकर आणि इतर सर्व नवीन होणाऱ्या मैत्रिणी सगळ्यांचे खूप खूप आभार. या शारदा शक्ती कट्ट्यावरती भाषण देताना भूकंप आणि त्याचे परिणाम हा विषय मी निवडला आहे. प्रयत्न करते मराठीतून भाषण करण्याचा. राईज टू द चॅलेंज असं शीर्षक आहे या स्लाइडचं. इथे आपल्याला दिसत आहे चंद्र आणि उंच उंच इमारती. जणू काही इमारती या चंद्राशी स्पर्धा करणाऱ्या बांधल्या जात आहेत. अनेक म्हणजे भारतातच नाही तर सगळ्या जगामध्ये सर्वत्र उंच इमारती बांधण्याची सध्या ट्रेंड आहे. म्हणजे की हॉरिझॉन्टल एक्सपान्शन म्हणतो आपण. जागेच्या कमतरतेमुळे आपल्याला जागा उपलब्ध नसल्यामुळे आपण उंच इमारती बांधण्याची टेंडन्सी सध्या वाढलेली आहे. सो अशा उंच उंच इमारती जगामध्ये आणि तसंच भारतामध्ये सगळीकडे आपण बघतो बांधल्या जात आहेत.
ह्या चित्रात आपल्याला दिसत आहेत की उंच इमारती मुंबई आणि दिल्ली मधल्या. खरं तर मुंबईमध्ये भारतातल्या सगळ्यात जास्त उंच इमारती या मुंबईमध्ये आहेत. जरी आपण बघतो की सर्वत्र भारतात सगळीकडे उंच इमारती बांधल्या जातात, तरी आत्ताच्या स्थितीनुसार पुण्यापेक्षा मुंबईमध्ये किंवा इतर कुठल्याही शहरापेक्षा सर्वात जास्त उंच इमारती या मुंबईमध्ये बांधल्या जात आहेत. पुणे पण काही मागे नाही. इथे आपल्याला दिसतंय की 45 मजली इमारती किंवा आता रिडेव्हलपमेंटच्या निमित्ताने बरेचदा जुनी इमारत पाडून नवीन इमारती बांधल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोकळी जागा मिळावी, इतर एम्युनिटीज किंवा आपण टाउनशिप म्हणू ज्याला, की त्या निर्माण करण्यासाठी आपण उंच आणि उंच इमारती बांधत आहोत. सो ह्या इमारती ज्या बांधल्या जात आहेत, त्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. म्हणजे पुण्यात आत्ता मी फोटो दाखवलाय त्याच्यामध्ये 45 मजली इमारती दाखवल्या आहेत. पण अजूनही बऱ्याच म्हणजे 50-55 मजली इमारती बांधल्या जात आहेत. सो ह्या सगळ्या बांधल्या जात असताना या इमारती भूकंपासाठी सुरक्षित आहेत का? हा विचार करणे अतिशय गरजेचे ठरते. जगाच्या तुलनेमध्ये आपण कुठे आहोत? असा जर विचार केला, तर ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे, की खूप उंच इमारती ज्या जगामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत आणि सगळ्यात पहिली इमारत जर आपण बघितली, तर अल बुर्ज असं नाव असलेली ही इमारत, त्याची उंची आहे 1000 मीटर. म्हणजे असं आपल्याला कल्पना करता येईल, की 1 किलोमीटर उंचीची इमारत जगामध्ये बांधली जात आहे. आणि हा जो डेटा मी दाखवत आहे तो साधारण 3-3.5 वर्षापूर्वीचा आहे. सो आता ह्याच्याहून उंच इमारती सुद्धा जगामध्ये बांधल्या जात आहेत. ह्या पार्श्वभूमीवर भारत कुठे आहे? तर असा विचार जर आपण केला, तर इथे आपल्याला एक IS नंबर दिसतोय, IS कोड दिसतोय. त्याचा नंबर आहे 16700 आणि हे जे IS कोड आहे म्हणजे इंडियन स्टँडर्ड आपण म्हणतो त्याला. तर ह्या केव्हा प्रसिद्ध झाला? तर हा जस्ट मागच्याच वर्षी प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे जेमतेम 1 वर्षापूर्वी काही गाईडलाईन्स किंवा रूल्स व्हिच आर रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्टिंग टॉल स्ट्रक्चर्स. तर ह्याचं टायटल आहे, शीर्षक आहे क्रायटेरिया फॉर स्ट्रक्चरल सेफ्टी ऑफ टॉल कॉन्क्रीट बिल्डिंग. इतके वर्ष भारतामध्ये एवढ्या उंच इमारती बांधल्याच जात नव्हत्या. त्याच्यामुळे असे काही नियम लागू करावे स्ट्रक्चरल कन्सल्टंटसाठी हा विचार कधी नव्हता. आणि प्रत्येक नवीन काहीतरी कोड लिहिण्यासाठी अनेक वर्ष लागतात. म्हणजे ह्याच्यामागे अनेक वर्षांचा रिसर्च जो IIT मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो. सो अशा पद्धतीने हे IS कोड मागच्याच वर्षी प्रसिद्ध झालेलं आहे. ह्या कोडमध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यात सुपर टॉल बिल्डिंग सुपर टॉल बिल्डिंग असं जर म्हणलं तर त्याची व्याख्या कशी केली आहे ह्या कोडमध्ये? तर इथे असं दिलेलं आहे की अ बिल्डिंग ऑफ हाईट ग्रेटर दॅन 250 मीटर. तर आपण परत या फोटोकडे वळून जर बघितलं तर 250 मीटर साधारण इथे येतो. सो कंपेअर्ड टू द वर्ल्ड जगाच्या तुलनेमध्ये आपण फक्त 25%च हाय इमारती बांधत आहोत सध्या. म्हणजे जगामध्ये जर 1 किलोमीटर उंचीची इमारत बांधली जाते आज, तर भारतामध्ये आपण फक्त 250 मीटर एवढीच उंच असलेली इमारत सध्या बांधतोय. आणि ह्या IS कोडमध्ये असंही व्याख्या दिली आहे की टॉल बिल्डिंगचा अर्थ काय? कुठल्या इमारतीला आपण उंच इमारत म्हणतो? म्हणजे आपण जर 2-3 मजली इमारतीशी तुलना केली, तर आपण म्हणू की 15-20 मजली इमारत सुद्धा उंचच इमारत आहे. पण कोडमध्ये अशी जी व्याख्या दिली आहे त्याप्रमाणे 50 मीटर ते 250 मीटर ह्या उंचीमध्ये ज्या इमारती आहेत, म्हणजे 50 आपण इथून सुरू केलं, तर 50 ते 250 एवढ्या उंचीच्या इमारती डिझाइन करण्यासाठी ह्या गाईडलाईन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अजून आपण तसं म्हणलं तर जगाच्या तुलनेत खूपच मागे आहोत. 25% जेमतेम आपण आहोत. पण निदान आपल्याकडे कोड आहे, डेव्हलप केलेला आहे आणि त्यानुसार इमारती बांधल्या जात आहेत. ही पण चांगली प्रगती म्हणता येईल. तर आपण जेव्हा म्हणतो की डिझाइन अगेन्स्ट अर्थक्वेक्स,
सो डिझाईन अगेन्स्ट अर्थक्वेक असं जर म्हणलं आपण तर डिझायनिंग अर्थक्वेक प्रूफ स्ट्रक्चर, जसं आपण म्हणतो की वॉटर प्रूफ आहे किंवा वॉटरप्रूफ एखादा कुठलं पण मटेरियल किंवा एखादी बॅग आपण म्हणतो की वॉटरप्रूफ आहे, सॅक म्हणजे कॅरी बॅग. तर त्याच्या तुलनेमध्ये त्याप्रमाणे भूकंप विरोधक बिल्डिंग म्हणजे अर्थक्वेक प्रूफ स्ट्रक्चर हे अशी कधीच बांधली जाऊ शकत नाही. कारण आपण कसं करतो की इमारतीचं किंवा कुठल्याही कन्स्ट्रक्शनचं ब्रिज, पूल असेल किंवा पाण्याची टाकी असेल किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट कुठली पण असेल गोष्ट, तरी त्याचं आयुष्य साधारण आपण 70 ते 80 वर्ष एवढंच धरतो. आणि आता तर असं दिसतंय की ज्या इमारती 40-45 वर्षापूर्वी बांधल्या होत्या, त्या इमारतींचं सुद्धा आता रिडेव्हलपमेंट करत आहेत. सो भूकंपाचा जर विचार केला तर साधारण 400-450 वर्षांनी एखादा मोठा भूकंप येऊ शकतो. मग त्यासाठी आज आपल्याला अशी खूप स्ट्रॉंग इमारत की जे अगदी कुठल्याही भूकंपाला तरून राहील अशी बांधणं शक्यच नाहीये. कारण त्याच्यासाठी खूप जास्त म्हणजे कॉस्ट, शेवटी एखाद्या प्रकल्पाची किंमत किती आहे, नंतर तो जो कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्याचा परिणाम ऍक्च्युली जे तिथे राहायला येणार आहेत रहिवासी, क्लायंट ज्यांना म्हणू आपण, त्यांच्यावर पण होत असतो. त्यामुळे अर्थक्वेक प्रूफ स्ट्रक्चर ही आज तरी आपण बांधू शकत नाही. आपण असं 2 अर्थक्वेकचा विचार करूया की 2 मेजर अर्थक्वेक्स इन इंडिया, मोठे भूकंप जे भारतात झाले आहेत. तसे भारतामध्ये खूपच भूकंप झालेले आहेत या आधी सुद्धा. पण ह्या 2 भूकंपांचं महत्व काय? तर किल्लारी अर्थक्वेक जो आहे की जो किल्लारीचा भूकंप आपण म्हणतो, तो 30 सप्टेंबर 1993 साली झाला आणि भुजचा भूकंप जो 26 जानेवारी 2001 साली झाला. तर ह्याच्यासाठी म्हणजे आपण असं बघूया की किल्लारी अर्थक्वेक जो झाला तो म्हणजे बघा की आपण एखादं काही काम करण्यासाठी मुहूर्त बघतो. तसं कोइन्सिडेंटली काय झालं की हा किल्लारीचा भूकंप जो झाला 30 सप्टेंबरला, त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. म्हणजे एकीकडे गणपती विसर्जन मिरवणूक चालू होती आणि दुसरीकडे हा भूकंप होत होता. म्हणजे झाली ती वेळ सुद्धा रात्रीची होती. साधारण 10-11च्या सुमारास किल्लारीचा भूकंप झाला. त्याच्यानंतर हा जो भुज अर्थक्वेक आहे तो सुद्धा 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाचं झेंडावंदन चालू असतानाच हा भूकंप झाला. सकाळी साधारण 8:30-8:45ची वेळ असेल तेव्हा हा भुज अर्थक्वेक झाला. आणि ह्या दोन्ही भूकंपाचं महत्व असं की ह्या दोन्ही भूकंपांनी आपल्याला खूप काही गोष्टी शिकवल्या. आणि त्याच्यामुळे जे मी आत्ता म्हणलं की IS कोड किंवा गाईडलाईन्स त्याच्यामध्ये खूप सारे बदल झाले. आणि त्याच्यानंतर आताच्या ज्या इमारती बांधल्या जात आहेत, त्याच्यासाठी ह्या दोन्ही भूकंप म्हणजे पायोनिअरिंग आपण ज्याला म्हणू, की मूळ मूळ भूकंप की ज्यांनी आपल्याला काही शिकवलं, असे हे दोन्ही भूकंप आहेत. आता जर पृथ्वीकडे बघितलं आपण, तर पृथ्वी म्हणजे आपण म्हणतो, की डायनामिक ग्रह म्हणजे डायनामिक प्लॅनेट. सो अर्थ इज अ डायनामिक प्लॅनेट किंवा आपण म्हणताना पृथ्वी म्हणतो किंवा मदर अर्थ असं म्हणतो आपण. तर भूकंप होतात तरी केव्हा? तर ही जी आहे व्यक्ती ह्याला आपण आई म्हणूया सपोज. तर आई रागवली की भूकंप होतात. असं आपण जर म्हणलं, तर व्हेन मदर गेट्स अँग्री अर्थक्वेक्स हॅपन असं जर आपण गमतीने म्हणलं, तर अर्थक्वेकची ही लाल लाईन जी दाखवलेली आहे, ते अर्थक्वेकच्या व्हायब्रेशन्स दाखवते. सो गमतीने असं आपण म्हणू शकतो, की आई रागवली की भूकंप होतात. म्हणजेच काय, की पृथ्वीमध्ये काही घडामोडी झाल्या भूगर्भाच्या, की तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, तर त्याचा परिणाम होतो भूकंपामध्ये. जगामध्ये पूर्ण किती फ्रिक्वेंटली किंवा किती वर्षांनी भूकंप होतात, असा जर आपण विचार केला, तर हा जो तक्ता दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि ॲन्युअल ॲव्हरेज असे 2 स्तंभ आहेत. तर पहिल्या स्तंभामध्ये मॅग्निट्यूड किती आहे? सगळ्यात जास्ती मॅग्निट्यूड 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती. मॅग्निट्यूड म्हणजे काय ह्याच्याकडे आपण येणार आहोत. सो मॅग्निट्यूड 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असे असणारे जे भूकंप आहे, तो वर्षातून एखादाच भूकंप होतो. हा तक्ता जो आहे तो जगासाठी आहे, म्हणजे भारतासाठी नाही. आणि तसंच जर आपण खाली-खाली गेलो, तर अर्थक्वेक भूकंपाचं मॅग्निट्यूड 3.3 to 3.9 असे असल्याने बरेच भूकंप होत असतात. तसे पृथ्वीमध्ये हालचाली कायमच चालू असतात.
पण जेव्हा त्याचा काहीतरी परिणाम दिसतो किंवा आपल्या बांधलेल्या इमारती, पूल, वॉटर टँक ह्याच्यावर जेव्हा परिणाम दिसतो, तेव्हा काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. असं बोलूया आपण की मॅग्निट्यूड 5 अँड अबव्ह म्हणजे 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती मॅग्निट्यूडचे जर भूकंप झाले, तर ती विशेष काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरं म्हणजे की अर्थक्वेक इतर जे डिझास्टर होतात म्हणजे जसं चक्रीवादळ होतं किंवा वारा किंवा लाटा, तर त्याची आपल्याला पूर्वकल्पना मिळत असते. म्हणजे बरेच तास आधी किंवा निदान एक 2-3 दिवस तरी आधी आपल्याला कल्पना येत असते, दिली जाते, की आता चक्रीवादळ आहे, ते ह्या किनाऱ्याला साधारण किती वेळा धडकणार आहे. सो ही वॉर्निंग जी आहे किंवा हा इशारा जो आहे, तो आपल्याला बऱ्याच आधी मिळाल्यामुळे माणसांना सुरक्षित स्थळी हलवणं आपल्याला अगदी शक्य होतं. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, की जरी प्रॉपर्टी लॉस झाला, तरी आपण माणसांचे जीव नक्कीच वाचवू शकतो. भूकंपाचं मात्र तसं काही नाही. अचानकपणेच धरणी माता कंप पावते आणि ती पण फक्त 50-60 सेकंदासाठीच. पण तेवढ्यामध्ये सुद्धा होत्याचं नव्हतं होऊन जातं. सो म्हणूनच असं म्हणतात, की भूकंप हा सगळ्यात घाबरवणारा नॅचरल इव्हेंट आहे असं आपण म्हणूया. कारण कल्पना काहीच नाही, पूर्वकल्पना काहीही नाही. असं म्हणतात की कुत्रे भुंकायला लागले, की समजावं की भूकंप होणार आहे. पण ह्याचा स्टॅटिस्टिकल डेटा जर आपण बघितला, तर तसं काही इशारा त्याच्यामुळे भूकंप झालेत किंवा म्हणजे उद्या परवा असे झालेत असं स्ट्राँग डेटा की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो असा उपलब्ध नाही. सो अर्थक्वेक भूकंपाचं मुख्य कारण म्हणजे त्याची विशेष काळजी करण्याचं कारण म्हणजे की लॉसेस बरेच होतात त्याच्यामुळे. म्हणजे नॉट ओन्ली लाईफ म्हणजे अनेक जीव तर जातातच, पण प्रॉपर्टीचं नुकसान होतं. सो हा विशेष काळजी करण्यासारखा आहे असं आपण म्हणू शकतो. इथे उदाहरणार्थ मी एक भूकंपाचं नाव दिलेलं आहे सेंदाई जपान अर्थक्वेक. तो आपल्याला 11 मार्च 2011 मध्ये झाला. सो आपण ह्याला म्हणू शकतो की जसं 9/11 म्हणतो आपण की वर्ल्ड टॉवर सेंटर तसं आपण ह्याला 3/11 म्हणू शकतो. 3rd मंथ मार्च आणि 11. सो हा भूकंप जो आहे ह्याचं मॅग्निट्यूड 8.9 म्हणजे बरंच जास्ती पहिल्याच रांगेत तो येतो. 8.9 मॅग्निट्यूडचा जो वर्षातून एकदा येणारा भूकंप आहे, तो इकडे झाला सेंदाई जपानला आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की त्यामुळे बऱ्याच त्सुनामी टाइपच्या लाटा निर्माण झाल्या. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं किती वेळ भूकंप झाला, ड्युरेशन तो खूप जास्ती होता. 3 मिनिट. 3 मिनिट आपण एखादं हिंदी गाणं जर ऐकलं, तर त्याचं साधारण कालावधी 3 मिनिटाच्या आसपास असतो. आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं, की भूकंपाचा अ, अ, साधारण क्रम जो असतो, तो साधारण किती वेळ होऊ शकतो, तर 50-60 सेकंद मॅक्सिमम जास्तीत जास्त त्याच्याहूनही कमी 40 ते 50 सेकंदच होतात भूकंप. जर आपण एव्हरेज बघितली स्टॅटिस्टिकल डेटावरून. पण हा भूकंप 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ चालू राहिला. त्याच्यामुळे काय झालं, की नंबर ऑफ डेथ टोल्स म्हणजे 12,000 तर रिपोर्टेड आहेत. पण त्याच्याहूनही जास्ती मेनी थाउजंड्स नॉट रिपोर्टेड ऑर मिसिंग. काही पत्ताच नाही कुठे गेले हे लोकं किंवा कुठे कुठे गेल्या या स्ट्रक्चर आणि आधी होत्या का नव्हत्या. काही पुढे आपण फोटो बघणार आहोत, की ज्याच्यावरून या भूकंपाच्या तीव्रतेची आपल्याला कल्पना येईल. हे भारतामध्ये झालेले पूर्वीचे भूकंपाचं तक्ता आहे. सो ह्याच्यामध्ये 2005 पर्यंत भूकंप लिहिलेले आहेत, की 2008 ऑक्टोबर 2008 काश्मीरमध्ये झालेला भूकंप. इथे आपण बघू शकतो, की याचं मॅग्निट्यूड बरंच जास्ती होतं 7.6 किंवा जो 26 डिसेंबर 2004 साली झाला सुमात्रा अर्थक्वेक त्याचं पण मॅग्निट्यूड खूप जास्ती होतं म्हणजे 9.3 मॅग्निट्यूड. आत्ताच आपण बघितलं, की 8 पेक्षा जास्ती मॅग्निट्यूडचा फक्त एखादा भूकंप होतो जगात. सो तेव्हा तो झाला. पण हा कधी होईल आणि कुठे होईल याची काहीही कल्पना आपल्याला नसते. तर आणि भारताचा जर विचार केला तर साधारण 60% भाग भारतामधला तो अर्थक्वेक प्रोन झोन आपण म्हणू, की जिकडे भूकंप होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. असा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये विशेषतः नॉर्थ उत्तरेकडचे विभाग किंवा नॉर्थ ईस्ट रिजन
ज्याला आपण म्हणू की मेघालय, अरुणाचल प्रदेश किंवा आसाम, ईशान्येकडचे जे राज्य आहेत, त्यांना भूकंपाचा धोका सर्वात जास्ती आहे. त्यामुळे ज्या आपण गाईडलाईन म्हणतो, IS कोडनी दिलेल्या ज्या गाईडलाईन आहेत, त्या ह्या विभागांसाठी विशेष काळजीपूर्वक वापरल्या गेल्या पाहिजेत. कारण तिथे भूकंपाची शक्यता खूप जास्ती आहे. आता आपण 2 गोष्टी बघूया की इंटरप्लेट अर्थक्वेक आणि इंट्राप्लेट अर्थक्वेक म्हणजे काय नक्की. तर हा आपल्या भारताचा नकाशा दिसतोय आपल्याला इकडे आणि हा जो ही जी लाल लाईन दिसत आहे त्याला आपण फॉल्ट लाईन असं म्हणूया. सो इंटरप्लेट अर्थक्वेक म्हणजे काय? इंटरप्लेट म्हणजे बाउंड्रीमध्ये जे होणारे अर्थक्वेक आहे. इथे लिहिलंच आहे की कांगरा अर्थक्वेक जो आहे, जो आपल्याकडे झाला 1905 साली किंवा त्याच्याही आधी झालेला 1897 सालचा आसामचा भूकंप, हे सगळे या बाउंड्री लाईनच्या आसपास झाले. म्हणजे काय की ह्या भूकंपांना आपण इंटरप्लेट अर्थक्वेक म्हणतो. इंटरप्लेट म्हणजे 2 वेगळ्या प्लेटमध्ये झालेले, त्या लाईनवर जवळपास झालेले भूकंप म्हणजे इंटरप्लेट अर्थक्वेक. म्हणजे इंटरॅक्शन ऑफ वन फॅमिली विथ अदर फॅमिली असं जर आपण म्हणलं तर त्यांना आपण इंटरप्लेट म्हणतो. अशा प्रकारचे भूकंप सहसा कमी होतात. म्हणजे स्टॅटिस्टिक्स असा म्हणता येणार नाही, पण जो डेटा अवेलेबल आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये इंट्राप्लेट अर्थक्वेक किंवा इंट्राप्लेट भूकंप हे जास्ती होतात. उदाहरण द्यायचं झालं तर 1993 सालचा किल्लारीचा भूकंप, ह्याला आपण इंट्राप्लेट अर्थक्वेक असं म्हणू शकतो की त्या प्लेटमध्येच झाला तो आतल्या आत. म्हणजे हे भूकंप कसे होतात की त्या प्लेटच्या मध्येच होतात, ते बाउंड्रीवर नाही कुठेही. आणि ते ही जे भूकंप होतात त्यांची लोकेशन म्हणू आपण किंवा त्यांचं उगम स्थान, फोकस म्हणू, ते बाउंड्रीपेक्षा खूप जास्ती अंतरावर असतं. त्यामुळे ह्या भूकंपाचं कंपॅरेटिव्हली नुकसान जे होतं की बिल्डिंगवर किंवा स्ट्रक्चर किंवा डिव्हॅस्टेशन आपण म्हणू की त्याचा परिणाम जास्त कमी होतो. आपण हे बघूया नकाशा. इथे सगळ्या प्लेट दाखवलेल्या आहेत की वेगवेगळे टेक्टॉनिक प्लेट्स कुठल्या आहेत. आपल्याकडे IIT रुड़कीमध्ये पेसमॉस नावाचं सेंटर आहे. तर पेसमॉस म्हणजे नक्की काय? तर प्रोग्राम फॉर एक्सलन्स इन स्ट्रॉंग मोशन स्टडीज, पेसमॉस. म्हणजे IIT रुड़कीमध्ये जे काही भूकंप होतात जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये, त्याचा सगळा डेटा इथे अवेलेबल आहे पेसमॉस सेंटरवर. आणि ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे की भारत आणि भारतामध्ये स्टेशन पेसमॉस म्हणजे IIT रुड़कीनी इन्स्टॉल केलेले स्टेशन जे भूकंपाचा माहिती गोळा करतील असे कुठे आहेत. तर हे त्रिकोण जे आपल्याला दिसत आहेत, ह्या त्रिकोण आणि हे सगळं आपण बघतोय की विशेषतः उत्तरेकडचा भाग किंवा ईशान्येकडचा भाग, इथे हे सगळे सेंटर त्यांनी उभारलेले आहेत. कारण बघतोय आपण की ही लाल लाईन जी दिसते ही फॉल्ट लाईन आहे. सो फॉल्ट लाईनच्या आसपासच इमारती, म्हणजे तो एरिया जो आहे आपला, तिथे जास्त भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून IIT रुड़कीने इथे जास्त सेंटर ठेवलेत आणि ह्या सेंटरचा डेटा सगळा IIT रुड़कीमध्ये ऑनलाईन सारखा ट्रान्सफर होत असतो. म्हणजे कदाचित एखादी ट्रक जरी गेली जवळून तरी त्या व्हायब्रेशन्स त्या स्क्रीनवर दिसतात. तर तिथे असा प्रश्न येतो की नक्की भूकंपाच्या व्हायब्रेशन कुठल्या आणि जवळून जाणाऱ्या व्हायब्रेशन, एखाद्या वाहन जात आहे त्याच्या व्हायब्रेशन्स कुठल्या. तर ही सगळी सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉल केलेली आहे माहिती. सो त्याच्यामुळे आपल्याला कळतं की जगात कुठेही भूकंप झाला तरी ह्या सगळ्या स्टेशनवर तो रेकॉर्ड होतो. मग अगदी किल्लारीचा भूकंप असेल किंवा जपानमधला असेल तरी हे सगळे भूकंप प्रत्येक स्टेशनवर रेकॉर्ड केले जातात. तर असं हे पेसमॉस सेंटर आपल्या इव्हन रिसर्चसाठी खूप जास्त उपयोगी आहे. पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर सिमला ऑफिस सगळ्यांना माहिती आहे, शिवाजीनगर. तर सिमला ऑफिसमध्ये सुद्धा हे भूकंप मेजरमेंट म्हणजे भूकंपाची माहिती गोळा करण्याचं केंद्र पुण्यामध्ये अगदी आपल्या जवळ शिवाजीनगरला आहे. आणि सिमला ऑफिसमध्ये ग्राउंड फ्लोअरला हे अगदी सहज लक्षात येतं की भूकंप म्हणजे लहरी ज्या असतात, भूकंपाच्या वेव्हज त्या ग्राउंड मोशन्स असतात. त्यामुळे ह्याचे जे स्टेशन इन्स्टॉल केलेले असतात ते सगळे जमिनीपासून खूप जास्त खोलीवर ते बांधतात. म्हणजे तेव्हा नाहीतर मग वरती सुपरफिशियल बांधून त्या अर्थक्वेकच्या व्हायब्रेशन्स, कंपनं जी असतात ती त्याच्यात कॅप्चरच होणार नाहीत. म्हणून ते खूप जास्ती खोलीवर असतात कम्पेअर्ड टू अदर स्ट्रक्चर्स. म्हणजे
बऱ्याच खोलीवर आपल्याला तिकडे जावं लागतं आणि सिमला ऑफिसचं भूकंप मापन केंद्र सुद्धा आपण त्याला भेट देऊ शकतो. आधी पूर्व परवानगीनुसार आपण तिथे जाऊन मुलांना घेऊन किंवा COEP मध्ये पण बरेचदा आम्ही व्हिजिट न्यायचो मुलांच्या की ते केंद्र बघण्यासाठी म्हणून. फॉल्ट रप्चर. आता फॉल्ट रप्चर जो आहे इथे काय होतं की फॉल्टवरच झालेले भूकंप असे म्हणजे ह्या 2 उदाहरणं आपल्याला इथे दिसतायत. तैवान अर्थक्वेकमध्ये काय झालं की हा जो उंच सखलपणा किंवा भूगर्भातली हालचाल जी आहे ती अशी ह्या प्रकारे ती आपल्याला दिसू शकते. आतमध्ये पृथ्वीच्या काय होतंय हे आपल्याला कधीच कळत नाही. पण अर्थक्वेक झाल्यावर जर आपण त्या एरियाचा, त्या पूर्ण भागाचा किंवा कुठलेही अभ्यास केला तर आपल्याला कळतं की हा फॉल्ट रप्चर आहे किंवा तज्ञ जे आहेत जिओलॉजी किंवा अर्थक्वेक मधले तज्ञ की जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग आपण म्हणू त्याला की त्या तज्ञांना बरोबर कळतं की हे कुठे कुठल्या वेव्हजमुळे पर्टिक्युलरली कुठल्या भूकंप लहरींमुळे झालेले अशा टाईपचे फॉल्ट रप्चर म्हणजे क्रॅक ज्या डेव्हलप झाल्यात त्या कुठे झाल्यात. आणि इथे आपण बघतो की भूगर्भातले हालचाल जी आहे ती उभी आणि आडवी कशीही होऊ शकते. तर त्या उभ्या झालेल्या हालचालींमुळे कदाचित असा उंचवटा निर्माण झाला असेल, उंच सखल भाग निर्माण झाला असेल. दुसऱ्या फोटोमध्ये आपण बघतोय कोबे अर्थक्वेक. इथे सुद्धा हा असं ग्राउंड हे आधी प्लेन ग्राउंड होतं म्हणजे असे काही उंचवटे नव्हतेच आधी. पण भूकंप झाल्यामुळे काय झालंय हा उंच सकलपणा निर्माण झाला आणि ह्याचा अभ्यास करण्यासाठी विविध असे छोटे-छोटे यंत्र म्हणा ते ऑलरेडी इन्स्टॉल केले होते. कारण कोबे म्हणजे जपानमधला भाग येतो. जपान हा भूकंप प्रवर म्हणजे क्षेत्र आहे ते. तिथे सारखेच भूकंप होत असतात. त्यामुळे तो देश कायम अलर्टच असतो, की आता कधी पण भूकंप होऊ शकतो आणि कुठेही होऊ शकतो. त्यामुळे तिथेही भूकंप मेजरमेंटचे यंत्र किंवा इतरही काही खूप ॲडव्हान्स टेक्निक्स जपानमध्ये वापरले जातात. इथे आपण बघूया की नक्की भूकंपाचा फोकस म्हणजे काय की केंद्रबिंदू म्हणजे कुठे होतो तर हा जमिनीपेक्षा खूप जास्ती अंतरावर त्याचा फोकस असतो म्हणजे ज्याला आपण बिंदू असं म्हणूया. आपण आपल्याला जे दिसतं वरती जमिनीवर त्याला म्हणतात एपिसेंटर आणि ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की हे जे गोल दिसत आहे हे भुज अर्थक्वेक म्हणजे भुजमध्ये जो भूकंप झाला त्याचं एपिसेंटर असं म्हणता येईल. इथे ऍक्च्युली हा साईटवरचा फोटो आहे. सो एपिसेंटर भुज अर्थक्वेक मध्ये असं दिसतं. आपल्याला हा पॉइंट कधीच दिसत नाही. फोकस तो खूप खोली किलोमीटर्स बिलो ग्राउंड असा तो असतो फोकस. पण त्याचं वरती काय परिणाम होतो एपिसेंटर त्याचे फोटो आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. भूगर्भातल्या अनेक घडामोडींमुळे हालचालींमुळे अशा टाईपचे भूकंप होतात. आणि इथे आपल्याला दिसतंय की ही माती जी आहे ती अशी लूज सँड दिसते, लूज झालेली माती की दलदल आपण ज्याला म्हणू तशी दिसतेय. ही आधी अशी नव्हतीच. दलदलीचा भाग असा नव्हताच आधी. फक्त काय झालं की भूकंपामुळे सॉइल मधली शिअर स्ट्रेंथ आपण म्हणतो की त्याच्यात घर्षण क्षमता सॉइल पार्टिकल्स मधली मातीच्या पार्टिकल मधली ती पूर्णपणे नाहीशी होते आणि त्याच्यामुळे असं माती जी असते ती एखाद्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे ती व्हायला लागते. आता रिसेंटली पावसाळ्यामध्ये आपण वायनाडचं बघितलं डिझास्टर की ते पाण्यामुळे खूप जास्त पावसामुळे घरं किती वाहून गेली किंवा आपल्याकडे सुद्धा माळीण, इर्षाळवाडी तिथे पण अशी उदाहरणं दिसली की जी उतारावर बांधलेली घरं होती ती पूर्णपणे वाहून गेली पावसामध्ये. तो पावसाचा परिणाम. पण इथे भूकंपामुळे सुद्धा सॉइल मधलं घर्षण कमी होऊन ती पाण्यासारखी व्हायला लागते. अगदी फ्लुइड मास म्हणता येईल. तर त्याच्यामुळे हे एपिसेंटरच्या आजूबाजूला अशी परिस्थिती दिसते आपल्याला. परत एकदा इथे आपण जर आलो एपिसेंटर आणि आपली स्ट्रक्चर आहे तरी कुठे? आपली बिल्डिंग जर इथे असेल तर त्याचं भूकंपाच्या एपिसेंटर पासून किती अंतर आहे त्याच्यावर खूप जास्त गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे आपण आता सपोज भुजचा विचार केला आणि एखादी बिल्डिंग सपोज आसाममध्ये किंवा दिल्लीमध्ये आहे. सो त्याच्यावर भुज अर्थक्वेकचा कसा परिणाम होईल हे ह्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे हे फक्त एपिसेंट्रल डिस्टन्स किंवा जिथे भूकंपाचा एपिसेंटर होता तिथून आपली इमारत किती दूर आहे फक्त एवढंच नाही तर आपण जिकडे भूकंप झाला तिथून आणि आपल्या स्ट्रक्चरच्या मार्गातली माती कशी होती किंवा खालचे लेयर कसे होते जिओलॉजी
तर ती जिओलॉजी कशी आहे त्याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आपण अनेकदा वाचतो की भुजपासून खूप लांब असलेल्या अहमदाबाद शहरामध्ये अनेक पडझड झाली. कशामुळे? तर भुज भूकंपामुळे. सो तो तर खूप जास्त लांब होता. पण तिथे का झाली मग पडझड अहमदाबादमध्ये? तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. कदाचित आपल्याला न माहिती असणाऱ्या बऱ्याच गोष्टी भूकंप झाल्यावर आपल्या लक्षात येतात. आता आपण विचार करूया की मॅग्निट्यूड ऑफ अर्थक्वेक, रिश्टर स्केल. आपण पेपरमध्ये जेव्हाही बातमी वाचतो की भुजला अर्थक्वेक झाला किंवा जपानमध्ये झाला भूकंप आणि तो एवढ्या मॅग्निट्यूडचा होता. तर म्हणजे नक्की काय की मॅग्निट्यूड ऑफ अर्थक्वेक म्हणजे काय? तर आपल्याकडे जे आहे ते प्रमाण जे वापरलं जातं की भूकंप मापन करण्याचं प्रमाण, त्याला आपण रिश्टर स्केल असं म्हणतो. सो रिश्टर स्केल म्हणजे काय? तर ह्याचा थोडक्यात आपण माहिती करून घेऊया, की ही लाल ग्राफ जो दाखवला आहे आलेख, तो भूकंपाचा आहे. म्हणजे भूकंपाचे व्हायब्रेशन्स कसे होतात अप अँड डाउन. काही वरच्या बाजूला, काही खालच्या बाजूला. ही आडव्या भूकंपाची आलेख आहे. हाच आलेख व्हर्टिकल पण असू शकतो. उभ्या हालचाली पण होत राहतात पृथ्वीच्या गर्भामध्ये. सो आपण जेव्हा म्हणतो, की मॅग्निट्यूड एखाद्या विशिष्ट मॅग्निट्यूडचा भूकंप झाला, तर म्हणजे काय झालं नक्की? तर इन्क्रीज इन मॅग्निट्यूड बाय 1 म्हणजे एका आकड्याने जर वरती गेलो आपण हायर मॅग्निट्यूड, इन्क्रीज इन मॅग्निट्यूड बाय 1 ते काय दाखवतं आपल्याला, की 10 टाइम्स हायर वेव्ह फॉर्म म्हणजे ह्या ज्या अँप्लिट्यूड आहे किंवा इथून आपल्या हॉरिझॉन्टल रेषेपासून वर खाली होण्याची जी डिस्टन्स आहे, तो 10 पट जास्ती असू शकतो. एका घराने भूकंप वर गेला तर. आणि जी ऊर्जा निर्माण होते भूकंपामुळे, जी पृथ्वीच्या पोटातली ऊर्जा बाहेर फेकली जाते, ती 31 पट जास्ती असू शकते. 31 पट म्हणजे आपल्याला कल्पना करवत नाही. तर आपण एक उदाहरण असं घेऊया, की एनर्जी रिलीज्ड इन 7.7 अर्थक्वेक म्हणजे सपोज 7.7 मॅग्निट्यूडचा भूकंप झाला कुठेतरी. तर त्याचा जर अभ्यास केला मागे, म्हणजे त्याच्याहून एक आकडा कमी म्हणजे 6.7 किंवा त्याच्याहूनही एक आकडा कमी म्हणजे 5.7 अशा भूकंपांच्या आकड्यांशी जर आपण तुलना केली, तर असं आढळून येतं की 7.7 भूकंपामुळे 31 टाइम्स 31 टाइम म्हणजे 31 पट जास्त एनर्जी रिलीज होते. जर आपण M6.7 ची तुलना केली तर. आणि जर 5.7 ची तुलना केली, तर ती 31 इंटू 31 म्हणजे अबाउट 1000 टाइम्स 1000 पट जास्ती एनर्जी रिलीज होते. त्यामुळे 5.7, 6.7 हे आपल्याला दिसताना नुसते आकडे दिसतात. पण पृथ्वीमध्ये काय बदल होतायत, की इंटरनली पृथ्वीच्या वेगवेगळ्या लेयर्समध्ये काय बदल होतायत, तर हे सगळे बदल आश्चर्यकारक आहेत. म्हणजे 1000 पट जास्त ऊर्जा निर्माण होते जर आपण 2च आकडे खाली आलो. म्हणजे 5.7 पासून जर 7.7 ला गेलो, तर एवढी मोठी जास्त एनर्जी रिलीज होत असते. पण आपल्याला हे लक्षात येत नाही किंवा त्याचं ग्रॅव्हिटी, सिरियसनेस कळत नाही आपल्याला. अजून एक उदाहरण म्हणजे 6.3 अर्थक्वेक जर घेतला, मॅग्निट्यूड 6.3 अर्थक्वेक, तर त्याच्यामध्ये जर एनर्जी रिलीज जी काही एनर्जी रिलीज होईल, त्याची कल्पना तुलनेसाठी आपण असा विचार करू, की ॲटम बॉम्ब जो टाकला होता हिरोशिमा शहरावर 1945 साली, त्याच्यामुळे जे काही नुकसान झालं होतं, तेवढंच नुकसान आणि तेवढीच एनर्जी मॅग्निट्यूड 6.3 चा भूकंप करू शकतो. म्हणजे हे आपल्याला ओळखीचं वाटेल म्हणून हे उदाहरण घेतलं इथे. दुसरा जो इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे अर्थक्वेकचा, तो म्हणजे इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक. पहिलं म्हणजे मॅग्निट्यूड आणि दुसरा म्हणजे इंटेन्सिटी. आता मॅग्निट्यूड जेव्हा म्हणतो आपण, की एखाद्या भूकंपाचं मॅग्निट्यूड 7.7 आहे, तो आकडा स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो, तो बदलत नाही. स्ट्रक्चर कुठेही असेल. भुज अर्थक्वेकचा मॅग्निट्यूड 6.9 होतं. ते तेवढंच राहणार आहे, 6.9च. कुठेही रेकॉर्ड केलं जगामध्ये तरीही. पण मॅग्निट्यूड जी आहे ती बदलत राहते. कशी बदलते ती? की सपोज आपण हाच विचार इथे परत भूकंपाचं उदाहरण घेऊया, की आयसोसिस्मल मॅप म्हणजे साधारण सेम सेस्मिक ॲक्टिव्हिटी ज्या एरियामध्ये आहे, असे जर आपण कंटूर काढले किंवा सर्कल, वर्तुळं काढली किंवा एलिप्टिकल आकार काही कन्सिडर केले, तर ते असे दिसतात.
आणि इथे इथे एक्स आपल्याला 10 दिसतंय, हे 9 आहे, हे 8. रोमन आकड्यांमध्ये आपल्याला 7, 8, 9, 10 असं दिसतंय इकडे. सो जितकं जितकं एखाद्या स्ट्रक्चरचं किंवा इमारतीचं भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळचं स्थान आहे, तर हे अगदी सहज लक्षात येतं की तिथे पडझड किंवा नुकसान जास्ती होणार आहे. सो जसं आपण लांब जाऊ त्या केंद्रबिंदूपासून, तसं होणारं नुकसान कमी प्रमाणात होतं. म्हणजे हा इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक जो आहे तो बदलत राहते. एका अर्थक्वेकसाठी वेगवेगळ्या स्ट्रक्चरसाठी इंटेन्सिटी वेगवेगळी असू शकते, पण मॅग्निट्यूड तोच राहतो. ह्याचं अजून एक उदाहरण आपल्याला असं घेता येईल की हा जो बल्ब आहे, सपोज 100 वॉटचा बल्ब आहे, त्याच्यापासून जर पुस्तकं आपण जितकं लांब जाऊन वाचू तेवढं म्हणजे नैसर्गिकपणे काय होईल की आपल्याला वाचायला त्रास होईल किंवा त्याची इंटेन्सिटी प्रकाश आहे तो कमी 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 होत जाईल. त्याचप्रमाणे मॅग्निट्यूड की इथे जर एपिसेंटर असेल तर त्याच्यापासून जसं आपण लांब जाऊ तशी भूकंपाची तीव्रता कमी होत जाते. ह्याच्यामध्ये आपल्याला काही असे अर्थक्वेकचे रेकॉर्ड दिसतात. म्हणजे ह्याला असं म्हणतात की हे भूकंपाच्या सह्या आहेत. प्रत्येकाची आपली सही वेगळी असते. तसंच प्रत्येक भूकंपाची जे रेकॉर्ड असतो, टाइम हिस्ट्री रेकॉर्ड असं म्हणतात त्याला. म्हणजे एक्स ॲक्सिसवर जर आपण वेळ, टाइम असं ठेवलं म्हणजे ह्याची ड्युरेशन किती आहे ते आपल्याला खालच्या स्केलवरनं दिसेल. इथे 0 इथे सुरुवात आपण शून्यापासून करतोय आणि जास्तीत जास्त 80 सेकंद. तो ह्या 80 सेकंदामध्ये जी काही भूकंपाची हालचाल होते भूगर्भातली, म्हणजे वर खाली अर्थक्वेक होत राहतात, त्याच्या या सगळ्या रेकॉर्ड आहेत. आणि ह्या जसं मी पेसमॉस सेंटर म्हणलं IIT रुड़की, तिथे पण ह्या सगळ्या उपलब्ध आहेत की अभ्यास करण्यासाठी की सपोज पुण्यामध्ये मला एखादी अतिशय महत्वाची बिल्डिंग बांधायची आहे, तर त्याच्यासाठी महाराष्ट्रामधले सगळे अर्थक्वेक किती झाले पूर्वी, तर त्याचा कोणत्या कोणत्या भूकंपाचा डेटा अवेलेबल आहे त्याचा अभ्यास मला करायचा असेल तर तो अभ्यास उपलब्ध आहे पेसमॉस केंद्रामध्ये. भारत आपला 4 झोनमध्ये डिवाइड केला जातो. म्हणजे आता सध्याच्या इंडियन स्टँडर्ड कोड प्रमाणे झोन 2, 3, 4 अँड 5. आधी झोन 1 होता, पण भुज भूकंपानंतर तो काढून टाकला आणि तो म्हणजे मर्ज विथ अदर झोन्स. सो आता सध्या आपल्याला झोन 2, 3, 4, 5 आहेत. असा प्रश्न येतो की मग ह्याला झोन 1 का नाही म्हणलं, 1, 2, 3, 4 असं का नाही म्हणलं? तर जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत आणि त्या परिसरात त्या क्षेत्रामध्ये जे बायलॉज इम्प्लिमेंट करतो आपण भूकंप विरोधक बांधकामासाठी, त्याच्यासाठी फार बदल नको म्हणून हे झोन 2, 3, 4, 5 असेच ठेवलेत झोन. आणि ह्याच्यावरून आपल्याला इथे दिसतंय की पुणे झोन 3 मध्ये आहे, मुंबई पण झोन 3, पण इथे छोटासा भाग आहे तो झोन 4 मध्ये आहे. सो मुंबई तसं म्हणलं तर 3, 4 बॉर्डर अगदी फार जास्त लांब पण नाहीये. सो ह्या शहरांमध्ये बांधणाऱ्या इमारती विशेष काळजीपूर्वक बांधल्या जातात. तसं पुणे झोन 3 म्हणजे आपण काही फार धोकादायक विभागामध्ये किंवा एरियामध्ये येत नाही. झोन 4, 5 हे जर बघितले आपण तर इथे भूकंप होण्याचे प्रमाण खूप जास्ती आहे. इथे बघा लाल भाग दिसतोय आपल्याला, हा भुज अर्थक्वेक. किंवा मोस्टली उत्तरेकडे किंवा नॉर्थ ईस्ट रिजन, ईशान्य दिशेकडे हे सगळे अर्थक्वेक प्रोन झोन्स आहेत. म्हणजे ह्याच्यासाठी इथे इमारती बांधताना किंवा कुठलीही स्ट्रक्चर बांधताना खूप जास्त काळजीपूर्वक बांधावे लागतात. आपण भुज अर्थक्वेकचे काही फोटो आता बघूया की भुज अर्थक्वेक जो प्रजासत्ताक दिनी झालेला अर्थक्वेक जो आपण म्हणतो की भुज, आणि आपल्यासाठी तो खूप गोष्टी शिकवणारा अर्थक्वेक ठरला. अनेक गोष्टी ह्याच्यानंतर झाल्या. तर ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की ह्या सगळ्या ज्या तुकडे तुकडे दिसत आहेत हे सगळे स्लॅब आहेत ऍक्च्युअली. प्रत्येक स्ट्रक्चरचे स्लॅब, एखाद्या स्ट्रक्चरचे स्लॅब जर असं कल्पना केली की आपण त्यातले कॉलम काढूनच टाकले तर काय होईल की एक स्लॅब दुसऱ्या स्लॅबवर अशी पाईल अप होत जाईल. म्हणजे एकावर एक अशा स्लॅबच पडतील नुसत्या. किंवा तर ह्याला आपण पॅनकेक टाईप फेल्युअर म्हणतो. पॅनकेक म्हणजे जर केक आपला असतो त्याच्यामध्ये अनेक लेअर जर आपण कन्सिडर केले की स्ट्रॉबेरी, चॉकलेट, व्हॅनिला अशा प्रकारे जर केक बनवला तर तो कसं की इट इज वन लेअर अपॉन द अदर. तर तसंच जर स्लॅब एकावर एक पडल्या तर भूकंप काही पण होऊ शकतं भूकंपात. म्हणजे असं जर आपण कल्पनेत केलं की स्लॅब पडतील, सगळे कॉलम असे तुटून बाहेर पडतील, तर हे खरं नाही वाटत, पण भूकंपामध्ये होऊ शकतं. सो हे अभुज अर्थक्वेक. दुसरं एक्झाम्पल इथे की अनेक स्ट्रक्चर अशा पडल्या, कच्च्या इमारती होत्या की जिकडे अशा गॅप तयार झाल्या आणि इथे अनेक लोक अडकलेले होते.
म्हणजे अगदी भूकंप झाल्या जे पुढचं 15 दिवस, महिनाभर ज्या बातम्या येत राहतात पेपरमध्ये, त्याच्यामध्ये आपण वाचतो की 24 तासानंतर, 48 तासानंतर सुखरूप बाहेर काढलं. एखादं छोटंसं बाळ किंवा काही व्यक्ती अडकलेल्या असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी भूकंपाच्या नंतर होतात. पण याची म्हणजे काय म्हणतो आपण सिव्हिअरिटी आपल्याला लक्षात येत नाही, कारण आपण तिथे नसतो. आपण वाचक असतो अनेक घटनांचे. तसंच इथे पण आपल्याला दिसेल की खूप मोठी स्लॅब दिसते इकडे आणि ती अशी भूकंपामुळे पडली. सो ह्याच्या खाली जे काही लोक असतील किंवा स्ट्रक्चर असतील त्यांचं काय झालं असेल ही कल्पना न केलेली बरी. हा फोटो पण भुज अर्थक्वेक मधला आहे. सो ह्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला की ही 2 बिल्डिंग वाटतायत, 2 इमारती वाटतायत, पण तसं नाही. ही एकच इमारत होती आणि ही उभी दुभंगलेली इमारत आहे. म्हणजे 2 पार्ट झाले त्या बिल्डिंगचे. कशामुळे झाले? तर इथे आपण बघतोय की इथे आपल्याला खालचा मजला दिसतोय. पण ह्या भागामध्ये खालचा मजला दिसतच नाहीये. म्हणजे इथे काहीतरी सॉइलचा प्रॉब्लेम होता. की मातीच्या फाउंडेशन फेल्युअरमुळे काय झालं की इथे बघा आता एकाच इमारतीसाठी असे 2 भाग असू शकतात की इथे फाउंडेशन चांगलं असू शकेल किंवा खालची सॉइल चांगली असू शकेल, पण त्याच काही भागामध्ये सॉइल फाउंडेशन म्हणजे सॉइलची क्वालिटी मातीचं जो लेयर्स होते ते एवढे चांगले नव्हते की ज्याच्यामुळे किंवा अजूनही काही असू शकेल की कन्स्ट्रक्शन प्रॉब्लेम असू शकेल, फाउंडेशन व्यवस्थित डिझाइन केले नसतील किंवा कन्स्ट्रक्शन नसेल केलं गेलं. तर एक भाग असा तुटलाच, या भागापासून हा तुटला बाहेर आणि अशी व्हर्टिकल क्रॅक म्हणजे स्प्लिट म्हणता येईल. याला क्रॅक नाही म्हणता येणार, स्प्लिटिंग म्हणता येईल. व्हर्टिकल स्प्लिटिंग ऑफ एकाच बिल्डिंगचे 2 भाग झाले. दुभंगून गेलेली इमारत. असं प्रत्येक फोटोमधून आपण काही ना काही शिकत राहतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय शिकायचं हे आपल्यावर आहे. म्हणजे एकाच फोटोकडे आपण खूप वेळ अभ्यास करत राहिलो, तर असं पण दिसतं की ही कदाचित स्लॅब असेल लटकलेली किंवा हा कॉलम किंवा इथे एखादी भिंत असेल, ती तिरकी झालेली आहे भूकंपामुळे. तसंच हा फोटो जर आपण बघितला इथे, तर इथे उंच इमारत दिसतेय आणि या मधल्या पट्टीसारखं जे दिसतायत फोल्डेड प्लेटसारखं, हा ॲक्चुअली जिना आहे. तर असं आपण वाचतो बरेचदा म्हणजे लिफ्टच्या बाहेर सुद्धा असं लिहिलेलं असतं की इन केस ऑफ फायर डू नॉट यूज लिफ्ट. तर आग लागली तर लिफ्टचा वापर करू नाही. तर तसं जर असेल तर भूकंपामध्ये सुद्धा अशी बरीच जास्त शक्यता आहे की लिफ्ट चालणारच नाही. आणि जर लिफ्ट चालणार नसेल आणि जिना पण नाहीये खाली उतरायला, तर वरती अडकलेल्या लोकांनी खाली यायचं कसं? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्टेअरकेसकडे म्हणजे जिन्याचं डिझाइन करण्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. बरेच इमारतींमध्ये आपण बघतो की 2 इमारती असतात आणि त्यांना कनेक्टिंग स्टेअरकेस असते. म्हणजे 2 विंग ए, विंग बी असं जर आपण म्हणलं, तर त्या दोन्ही इमारतींना जोडणारा जो जिना असतो, तर तो पण काळजीपूर्वकरित्या डिझाइन करून आणि कन्स्ट्रक्ट करून झाला पाहिजे. कारण अशा टाइपचं फेल्युअर झालं, तर खूप जास्त अवघड होतं की वरच्या लोकांनी यायचं कसं खाली? आणि भूकंप झाल्यावर तो अचानक झालेला भूकंप आणि त्याच्यात खाली यायला पण काही मार्ग नाही. सो आपण कल्पनाच करू शकतो की त्या लोकांची मनाची परिस्थिती कशी होऊ शकते. ही पण आपण इथे बघू शकतो. हा फोटो की ज्याच्यामध्ये शेजारच्या इमारती उभ्या आहेत. पण हीच इमारत का बरं पडली मग? तर इथे कदाचित कच्चा पाया असू शकतो, की इथे म्हणजे लिक्विफॅक्शन किंवा सॉइल त्याची क्षमता कमी होणे मातीची, हे एक कारण असू शकतं किंवा हे कदाचित पाईल्स जर असतील, पाईल फाउंडेशन, तर त्याचे ते असे उपटून आलेत. म्हणजे असं आपण बघू, की पुल आउट ज्याला म्हणतो आपण, तर ते मातीमधून ते उपटून बाहेर आल्यासारखे आणि जरी ही इमारत व्यवस्थित दिसत असेल, जरी त्याच्यामध्ये काही फेल्युअर वाटत नाहीये किंवा पडझड वाटत नाहीये, पण ते पायाच लूज झाला आणि ती अशी आडवी पडू शकते. म्हणजे ही कच्च्या इमारतीवर उभारलेली. तसंच ह्या फोटोमध्ये पण तसंच दिसतं, की पार्शली काही भाग उभा आहे आणि काही भाग पूर्णपणे पडलेला आहे. सो हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक भूकंपातून काहीतरी नवीन चित्र बघायला मिळतात आपल्याला आणि अनेक गोष्टी शिकतो आपण आणि त्याचाच बदल मग आपल्या आय-एस कोडमध्ये होत राहतो. इथे ह्या इमारतीमध्ये ट्विस्टिंग दिसतंय बघा आपल्याला. ट्विस्टिंग म्हणजे पिळणे जे आपण म्हणतो, कपडे पिळणे किंवा नळ उघडणे. ह्यालाही जे काही मूव्हमेंट होते आपल्या हाताची जी हालचाल होते त्याला आपण ट्विस्टिंग असं म्हणतो. तर ह्या इमारतीमध्ये असं दिसतंय की एकाच पर्टिक्युलर लेव्हलला ट्विस्टिंग झालेलं आहे.
सो ट्विस्टिंग इथे पण आपल्या लक्षात येईल की हा वरचा पट्टा आणि खालचा पट्टा असं जर आपण वेगवेगळं बघितलं तर इथे क्लिअरली दिसतंय आपल्याला स्पष्टपणे की इथे काहीतरी फिरल्यासारखं वाटतेय ही इमारत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खाली आणि वरती काही तशा इंटॅक्ट दिसतायत, म्हणजे काही फार नुकसान झालं आहे इमारतीचं असं वाटत नाहीये. पण ह्याच फ्लोअरला काहीतरी कारण असू शकणार की इथे काहीतरी आपल्या जॉमेट्रीमध्ये किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये काही वेगळेपणा होता का? असं म्हटलं जातं की हा जो मजला जिथे आपलं ट्विस्टिंग ऍक्शन झालीये, इथे आपत्ती व्यवस्थापन कार्यालय होतं, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. आणि म्हणजे गमतीचा भाग असा की त्याच कार्यालय जिकडे होतं तिथेच ही ट्विस्टिंग ऑपरेशन होऊन ही बिल्डिंग अशी ट्विस्ट झालेली आहे. म्हणजे जसं आपण रुबिक क्यूब खेळतो बरोबर खेळताना, जसे पटापटा आपण ते फिरवत असतो, ट्विस्ट करत असतो, त्याच प्रकारचं फेल्युअर काहीसं या चित्रात आपल्याला बघायला मिळतं. इथे पण हे जे दिसतायत हे सगळे कॉलम आहेत, तुकडे तुकडे झालेत. म्हणजे असं वाटतं की ह्याचा काही जोड नव्हताच का स्लॅब बरोबर, किंवा कनेक्शन काही नव्हतंच का कुठल्याही बीम बरोबर. तर हे जे लटकत आहेत हे सगळे कॉलम आहेत इकडचे. इथे पण तसंच दिसतंय की एखादा मजला होता बहुतेक इकडे आणि तो भूकंपामुळे नाहीसा झालेला आहे कम्प्लिटली. आणि तसा बघितला तर ह्या भागामध्ये फक्त आपल्याला क्रॅक दिसतात, तडे गेलेले दिसतात भिंतींना वगैरे. पण इथेच काहीतरी डिस्कंटिन्युटी असेल किंवा इथला एखादा कॉलम खूप जास्त उंचीचा असू शकेल की ज्याच्यामुळे तो कॉलमच गेला, तर वरची स्लॅब पूर्णपणे खाली आलेली आहे. काही सॉफ्ट स्टोरी फेल्युअर असं म्हणतात. सॉफ्ट स्टोरी फेल्युअर म्हणजे काय की बऱ्याच इमारतींमध्ये आपण बघतो की पार्किंग व्हेकल वाहनं पार्क करण्यासाठी खालची जागेमध्ये काही बांधकाम भिंती वगैरे लावत नाहीत, म्हणजे बांधल्या जात नाहीत, आणि त्याला आपण पार्किंग एरिया असं म्हणतो. तर पार्किंग एरियामध्ये काय होतं की इकडे जे कॉलम असतात पार्किंग एरियामधले, त्यांना काय होतं की साईडनी काहीच आधार नसतो. म्हणजे शेजारी पाजारी काहीच बांधकाम नसल्यामुळे हा कॉलम त्याला साईडनी धरून ठेवणारं कोणीच नाहीये, की भूकंपामध्ये जर हालचाल झाली तर तो बिचारा एकटाच हालत राहतो. आणि मग एकट्याने किती वजन किंवा किती हादरे सहन करायचे, किती कंपनं सहन करायची. मग अल्टिमेटली वरची सगळी इमारत अशी टिल्ट होऊ शकते. इथे आपल्याला दिसतंय की हे कन्सिडरेबल टिल्ट, म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस जर घेतला आपण तर 15 ते 20 डिग्रीनी नक्कीच ती टिल्ट झालेली आहे इमारत. इथे पण आपल्याला दिसतंय टिल्टेड कॉलम्स. जरी ती स्ट्रक्चरला काही झालं नाहीये असं वाटतंय वर बघताना, तरी तो कॉलमच टिल्ट झालेला आहे इकडे. अशा प्रकारचे फेल्युअर रिपेअर करणं खूप जास्ती अवघड आहे, म्हणजे करू शकत नाही. जरी आपण म्हणतो की अर्थक्वेक झाला, ठीक आहे आता रिपेअर करू आणि राहायला जाऊ परत त्या घरामध्ये, या केसमध्ये तसं शक्य होत नाही. आणि इथे आपल्याला तर पूर्ण कॉलमच्या सळयाच दिसतायत या चित्रामध्ये. सो अशा टाईपचे फेल्युअर पण होत राहतात. फसाड फेल्युअर म्हणजे आता नवीन इमारतींमध्ये बाहेरच्या बाजूला असे आपण बघतो की खूप जास्त ग्लेझिंग किंवा आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू असे लावतो आपण. पण भूकंपामध्ये ते सुद्धा धोकादायक ठरू शकतं. म्हणजे फसाड फेल्युअरमध्ये इथे सुद्धा आपल्याला बघता येईल की अनेक जे युनिट्स आहेत ते खाली पडलेत किंवा क्रॅक गेलेले आहेत. सो हे नॉन स्ट्रक्चरल एलिमेंट असं आपण कॅटेगरी म्हणतो याला. नॉन स्ट्रक्चरल असतील तरी पण त्यांचं महत्त्व तेवढंच आहे की ते सुद्धा फेल नाही व्हायला पाहिजे. आता म्हणजे अनब्रेकेबल किंवा ज्या नुसत्या काचाच असतील, म्हणजे तिथल्या तिथे राहतील, तडे गेले तरी खाली पडून नुकसान होणार नाही, अशा प्रकारचे मटेरियल जरी बाजारात असले तरी त्याचं फेल्युअर म्हणजे बघा इकडे की आतला कॉलम ठीक दिसतोय, म्हणजे या कॉलमला काही झालं नाहीये, पण त्याचं कनेक्शन जे नॉन स्ट्रक्चरल एलिमेंटची होतं, फसाड ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण बरेच गोष्टी डिस्ट्रॉय झालेल्या दिसतात आपल्याला. नॉन स्ट्रक्चरल कॉम्पोनंट मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला असं बघतो की एसी डक्ट्स नॉन स्ट्रक्चरल, म्हणजे ही इमारत नाहीये पण बिल्डिंग ऑफिसच्या एखाद्या आतला भाग ज्याला आपण म्हणू, त्या आतल्या भागामध्ये सुद्धा भूकंपाने अनेक अनेक गोष्टींचं नुकसान होतं. हे सगळे बघतोय आपण इकडे, हँगिंग वायरी, सगळ्या एसी डक्ट असतील किंवा सिलिंग, फॉल सिलिंग असतं बऱ्याच ऑफिसमध्ये किंवा इव्हन घरात सिलिंग करतात आणि आकर्षक दिवे लावतो आपण इकडे. सो हे सगळे फॉल सिलिंग तसं म्हणजे लाईट वेट मटेरियल आणि ह्याला आपण नॉन स्ट्रक्चरलच म्हणतो. म्हणजे ह्यानी काही वजन घेणं अपेक्षित नसतं.
पण त्याचं नुकसान झालं तर ते पूर्ण इमारतीवर पण परिणाम करू शकतो. खालचा भाग पण बघितला आपल्याला आपण तर इथे पण सगळे फर्निचर पडलेलं आहे किंवा या जे तुकडे तुकडे आहेत वरच्या फॉल सिलिंगचे ते सगळे लटकतात खाली. सो हे सुद्धा रिपेअर करणं पूर्वस्थितीला आणणं हे काय सोपं काम नाहीये. पाईप असू शकतात, पाईपलाईन, एसीच्या डक्ट असू शकतात, सॅनिटरी पाईप्स असू शकतात. तर इथे सगळे सुद्धा जर तुटले एखादे पाईप भूकंपात तुटू शकतात. म्हणजे स्टडी ऑफ पाईपलाईन्स इन अर्थक्वेक हा वेगळाच विषय आहे आणि त्याच्यावरही खूप जास्त संशोधन झालेलं आहे. विटांच्या भिंती आपण इथे बघूया एक भिंत आणि इथे जर बघितलं आपण की हे जे सरळ साधे ग्रीड आपण ज्याला म्हणू किंवा आलेख होता भूकंपामध्ये काय होऊ शकतं की हल्ल्यामुळे इमारत हल्ल्यामुळे आडव्या लाईनमध्ये किंवा उभ्या लाईनमध्ये विटांच्या भिंती तुटू शकतात, क्रॅक जाऊ शकतात त्याला किंवा बीम आणि कॉलमचं जर त्याच्या जॉईंट असतो, कनेक्शन असतं ते पण निघून जातं. कारण मूळतःच हे ब्रिटल मटेरियल आहे, ब्रिक. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे सुद्धा डिसलोकेशन हे तिरकं जर झालं तर दार लागणारच नाही. विटांची इमारत किंवा बीम कॉलम जॉईंट हे जर हलले तर फिक्स्चर्स जे आपण म्हणतो म्हणजे दार लागत नाही. पावसाळ्यात सुद्धा असा अनुभव येतो की दार लागत नाही, खिडक्या बंद होत नाहीत नीट. तर दॅट इज ड्यू टू म्हणजे पाण्यामुळे झालेले परिणाम. पण अर्थक्वेक भूकंपामुळे सुद्धा जर डिसलोकेशन झालं, सरकले जॉईंट तर त्याच्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं. ज्या भूकंपाचा आपण विचार केला मगाशी आपण बोललो की मॅग्निट्यूड 8.9 सेंदाई जपान अर्थक्वेक याचे फक्त काही फोटो आपण बघूया की भूकंप काय करू शकतो बियॉन्ड अवर इमॅजिनेशन. तर इथे हा भूकंप प्रसिद्ध आहे जपान अर्थक्वेक सेंदाई 3/11 मार्च. सो ही सुनामी जनरेट झाली आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचं म्हणजे कल्पना करता येणार नाही इतकं जास्त नुकसान झालं. तर ही फोटो आपल्याला हा दिसतोय की वेव्ह इज अप्रोचिंग मियाको सिटी म्हणजे ही सुनामी वेव्ह येते. एखाद्या पाण्याच्या लाटा मरीन ड्राईव्हवर किंवा कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर जाऊन लाटा बघणे लाटांकडे किंवा थोडंसं अंतर चालून जाणे समुद्रामध्ये वगैरे हा अनुभव अगदीच वेगळा. पण असं जर नुसत्या पाण्याच्या भिंतीच आपल्याकडे वाहत येत आहेत जोरात आणि हे सुद्धा अगदी अचानकपणे तर आपल्या मनाची कल्पना काय होऊ शकेल म्हणजे काही होतंय हे कळण्याच्या आधीच आपण होत्याचे नव्हतं होऊन जाणार. इथे सुद्धा हा फोटो दाखवत आहे की सुनामी रशिंग टुवर्ड्स अर्बन एरिया. भूकंप झाल्या अर्बन एरिया शहरांमध्ये हे पाणी घुसतंय सगळ्या. सो असे फोटो जे आहेत हे इमॅजिनरी नाहीत, हे ऍक्च्युअली काढलेले फोटो आहेत. जपान अर्थक्वेकचे सेंदाई जपान अर्थक्वेक. हे कल्पना करता येत नाही आपल्याला की किती जोर असतो पाण्यामध्ये आणि ते किती वेगाने शहरांच्या आतमध्ये घुसू शकतं. म्हणजे काही वेळच नाही तुमच्या हातात. अचानकपणे सडनली जसं आपण बघतो की पावसाळ्यात सुद्धा आता आपण अनेक बातम्या वाचल्या की पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं. तर घरामध्ये पाणी शिरून होणारी अवस्था किती आपल्याला मानसिक त्रास होतो आणि किती नुकसान होतं आपलं. इथे तर काहीच माहिती नाही आणि अशा प्रकारच्या लाटा जर येतच राहिल्या तर खूपच जास्ती नुकसान होणार आहे. एअरपोर्ट बघा, विमानतळाची झालेली स्थिती सेम सुनामी आल्यामुळे विमानतळ कसं झालंय म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी. पाण्यामध्ये आपण स्ट्रक्चर बांधलेत की काय असं वाटायला लागावं इतक्या जास्ती प्रमाणात नुकसान झालं विमानतळाचं सुद्धा. इथे तर मजेशीरपणे असं वाटतं की बोट उभी इथे बोट घरावर चढली आहे. बोट सिटिंग ऑन द टॉप ऑफ अ 2 स्टोरी बिल्डिंग. या बिल्डिंगच्या वरती पाण्याने वाहत आली आणि पाण्याच्या इतक्या प्रवाहामुळे किंवा जोरामुळे किंवा शक्तीमुळे आपण म्हणू ही सरळ त्या घराच्या टपावर जाऊन बसलेली बोट आहे आणि असं वाटावं की खरं ही बांधली आहे की काय इतकी ती व्यवस्थित बसलेली आहे. म्हणजे तोल सांभाळून बरोबर मध्ये बसलेली आहे की ती थोडी सुद्धा इकडे तिकडे नाही की ती पडेल कुठल्या तरी बाजूनी. तर हे कल्पनाच्या पलीकडचं आहे. आपण असं कधीच कल्पना पण करणार नाही की भूकंपामुळे एखादी बोट किंवा जहाज घरांच्या मध्ये जाऊन बसेल किंवा वरती जाऊन बसेल. तर तशी हे सगळं परिणाम भूकंपामुळे होऊ शकतात. साईड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो की मल्टी हझार्ड आफ्टर अर्थक्वेक. तर मल्टी हझार्ड आफ्टर अर्थक्वेक काय काय होऊ शकतात म्हणजे भूकंपाचे साईड इफेक्ट काय आहेत. तर सुनामीचे आपण आता बरेच फोटो बघितले. दुसरं म्हणजे की लँडस्लाइड.
लँडस्लाईड म्हणजे जमिनीचा काही भाग घसरत घसरत खाली येणे. सो हे लँडस्लाईड जसं पावसामुळे आपल्याकडे माळीण, वायनाड वगैरे तिथे झाले, भूकंप नाही, डिझास्टर झाले, त्याप्रमाणे सुनामी पाण्यामुळे पण, लँडस्लाईडमुळे पण होऊ शकतात, की पाणी घसरलं. अनेकदा आपण वाचतो की नॉर्थ साईडला म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ तिथे अनेक लँडस्लाईड झाल्या. सो ह्या लँडस्लाईड या भूकंपाच्या नंतर काय होणारे इफेक्ट आहेत त्याच्या कॅटेगरीमध्ये सुनामी येऊ शकते, लँडस्लाईड होऊ शकतात, ब्लास्ट होऊ शकतात, किंवा फायर, आग लागू शकते अनेक ठिकाणी. तर आता बराचसा संशोधनाचा विषय आहे की आफ्टर इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक, भूकंप झाल्यावर काय काय परिणाम होऊ शकतात, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. इथे बघूया आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट इन द क्वेक हिट तोहोकी रिजन. न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं काय झालं, जपान, सेम अर्थक्वेक, तोच भूकंपाचे आपण फोटो बघतोय की त्याच भूकंपामुळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये किती जास्त नुकसान झालं. इमॅजिन, कल्पना करता येणार नाही इतकं जास्त नुकसान होऊ शकतं. भूकंप तर झाला, पण आता पुन्हा उभं राहायचंय आपल्याला, म्हणजे शून्यातून परत नव्या उमेदीने उभं राहायचंय, परत एकदा नवीन विश्व तयार करायचंय. सो हे कॅम्प मधले काही फोटो आहेत जपान अर्थक्वेकच्याच, की किती व्यवस्थित शिस्तीने, की आपल्या नंबर कधी येणार, आपल्याला पाणी केव्हा मिळणार, असं काही नाही, एकदम शांत. म्हणजे जपान, अनेक लेख आपणही वाचले असतील की खूप संयम त्यांच्याकडे आहे, की खूप जास्त प्रमाणात संयम, की काहीही झालं त्याच्यामुळेच तर ते सारखे भूकंप होऊन सुद्धा त्या कंट्रीमध्ये फारसं नुकसान होत नाही, कारण त्यांचं बांधकाम तंत्रज्ञान पण वेगळं आहे. आणि इथे तर बघा, या बाई ज्या दिसतात, छोट्या पिल्लूला पाठीवर घेऊन त्यांचं कुकिंग चालू आहे इकडे. कसली काळजी नाही की आता काय होईल, आता मी कुठे राहणार, जे काय मिळतंय त्याच्यात आनंदाने तसं करावंच लागतं. माझ्याकडे एक विद्यार्थिनी होती COEP मध्ये असताना, तिने इराणच्या भूकंपाचा अनुभव सांगत होती. ती म्हणाली, मी 2 वर्षांची होते इराणमध्ये जेव्हा मोठा भूकंप झाला तेव्हा, आणि अक्षरशः या प्रकारेच रस्त्यावरच्या तंबूंमध्ये राहून तिचं कुटुंब होतं. एकच समाधानाची गोष्ट की तिकडे कोणी, म्हणजे व्यक्ती सगळ्या सुरक्षित राहिल्या. तर असं म्हणजे ऍक्च्युअल अनुभव जेव्हा घेतो आपण तेव्हाच आपल्याला त्याची तीव्रता कळते, नाही तर फोटो बघून किंवा पेपरमधल्या बातम्या वाचून आपल्याला नाही कळत. अजून एक विद्यार्थी औसाचा होता, ज्याच्या किल्लारी भूकंपामध्ये तो म्हणाला, पूर्ण आजोळच गेलं माझं, आजी आजोबा, मामा मामी, भावंड सगळेच गेले. कारण आपण जे फोटो अनेक बघितले ते असे म्हणजे कमकुवत विटांची बांधकामं, त्याच्यामध्ये राहणारं पूर्ण जर छप्परच पडलं, छतच खाली कोसळलं तर काय होणार आतल्या माणसांचं. असे अनुभव प्रत्यक्ष जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता लक्षात येते. मेसनरी हाऊसेसचा जर विचार केला की ब्रिक मेसनरी, विटांची बांधकाम, ती तर खूप जास्त धोकादायक भूकंपाच्या दृष्टीने. पूर्ण त्याचा म्हणजे होत्याचं नव्हतंच होऊन जातं. जसं आपण बघतो की इथे मेसनरी स्ट्रक्चर म्हणजे विटांची पडझड खूप जास्ती होते, कारण ते सगळं कच्चच बांधकाम असल्यासारख्या बांधलेल्या जातात. म्हणजे विटा, त्याच्यावर एक थर असतो तो सिमेंट आणि वाळूचा थर, परत विटांचा थर. जरी वेगवेगळ्या पद्धतीने बांधल्या तरी तो ठिसूळच असतात ही सगळी बांधकामं. त्यामुळे विटांची बांधकामं बरीच जास्त पडलेली आपल्याला दिसतात किल्लारी किंवा भूजच्या भूकंपामध्ये सुद्धा. हे 2 फोटो हे नेपाळ अर्थक्वेकचे आहेत. इथे सुद्धा आपल्याला दिसतं की पडल्या नाहीत पूर्ण, पण तरी तडे गेलेलेच आहेत. आणि हे सगळे इथे तडे गेलेले आहेत, किंवा इथे पण आपण बघतो की दाराची फ्रेम जी आहे तीच डिस्लोकेट झाली, म्हणजे जॉईंट जिकडे ओपनिंग आलं, म्हणजे या पूर्ण भिंतीमध्ये जिथे ओपनिंग आहे तिथे कॉर्नरला खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. आणि हे आणि अजून एक उदाहरण म्हणजे नेपाळ अर्थक्वेक. इथे आपण बघतो की हा टॉवर बिफोर अर्थक्वेक आणि आफ्टर अर्थक्वेक काय करू शकतो भूकंप, पूर्णपणे पडलेला टॉवर. किंवा इथे सुद्धा पिरॅमिड टाईप स्ट्रक्चर, इथे पॅगोडा वगैरे अशा टाईपचे स्ट्रक्चर, नंतर लक्षातच येत नाही की अशा टाईपचं काहीतरी होतं. इतकी सुंदर कन्स्ट्रक्शन तिथे होत्या, भूकंपामुळे त्या सगळ्या नाहीशा होऊन गेल्या. तर ह्या प्रकारचे जर फेल्युअर आपल्याला काढून टाकायचे असेल किंवा कमी करायचे असेल, तर आपण काय करू शकतो की रिन्फोर्स्ड मेसनरी अशी एक कल्पना आहे. रिन्फोर्स्ड मेसनरी म्हणजे काय तर इथे ब्रिक मेसनरीच असते ती, म्हणजे विटांच्या बांधकामांच्या मधल्या काही उंचींवर असे आपण स्टीलचे बार टाकू शकतो किंवा स्टीलच्या लिंक टाकतात अशा. सो त्याला आपण बँड असं म्हणतो, कॉर्नर बँड
किंवा जिथे ओपनिंग आहे ती जास्त धोकादायक जागा असते की फेल्युअर होण्याच्या दृष्टीने, तर इथेही बँड टाकतो आपण, याला लिंटेल बँड असं म्हणतो, किंवा इथे प्लिंथ बँड, प्लिंथ लेवल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो प्लिंथ लेवलला बँड, बँड म्हणजे काय, हा जसा पूर्ण इमारतभर फिरवतात, सो दॅट इज कॉल्ड बँड. सो असे बँड आपण वेगवेगळ्या ठिकाणी बांधू शकतो आणि फार काही अवघड काम नाहीये. तर इथे सुद्धा या फोटोत आपल्याला दिसतंय की प्लिंथ बँड, प्लिंथ लेवलला, किंवा लिंटेल, लिंटेल म्हणजे खिडकीच्या वरची जागा किंवा दाराच्या वरची जागा, जिथे जिथे ओपनिंग आहे, कटआउट म्हणूया आपण त्याला, जिथे जिथे काही मोकळी जागा आहे सोडलेली, त्याच्या वर आणि खाली जर असं आपण बांधून ठेवलं पूर्ण इमारतीला, तर अशा टाईपचे फेल्युअर जे आधी आपण फोटोमध्ये बघितले तसे होण्याची शक्यता फार कमी होते. ऍक्च्युली IIT गांधीनगरमध्ये 4 ते 5 मजली इमारती ह्याच्याच ब्रिक वॉलच, पण हे तंत्रज्ञान वापरून उभारल्या गेल्या आहेत. सो तिथे म्हणजे रिन्फोर्स कॉन्क्रीट बिल्डिंग आपण नॉर्मल कन्स्ट्रक्शन म्हणतो, पण IIT गांधीनगरमध्ये ह्या तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या इमारती पण बांधून झालेल्या आहेत. हा अर्थक्वेक आहे ख्राईस्टचर्च अर्थक्वेक. इथे आपण बघतो की रेल्वे लाईन कशी दिसतीये. आपल्याला रेल्वेचा जर खूप जास्त ड्युरेशनचा प्रवास असेल, म्हणजे 2 रात्रीचा प्रवास वगैरे असेल रेल्वेत, असं वाटतं की कधी संपणार, किंवा रेल्वेचा गाडी रुळावरून जात असताना जरा जरी वेगळा आवाज आला तरी थोडी शंका येते की काय झालं, का बरं गाडीचा आवाज आला, किंवा का थांबली मध्येच गाडी. इथे तर बघा 8 मार्च 2011 म्हणजे 3च दिवस आधी, जपान भूकंपाच्या आधीच 3 दिवस हा जो ख्राईस्टचर्चचा भूकंप झाला, तिथे म्हणजे असे च्या आकाराची, म्हणजे साप एखादा फिरतोय किंवा जातोय असं वाटावं, इतक्या जास्ती त्या रेल्वे लाईनची परिस्थिती बघा कशी झाली. रूळ किती वाकलेत साईड वाईज ऑल्सो, आणि वेगवेगळ्या प्रकारे जशी जमीन हलली तसे रूळ हरले असं आपल्याला म्हणता येईल. इथे सुद्धा या दुसऱ्या फोटोमध्ये सुद्धा असं स्ट्रेट लाईन नाहीच आहे, सरळ नाही आहेत रूळ, असे वेडेवाकडे झालेले रूळ आहेत. पेपरमध्ये आपण वाचतो की एखादा नट जरी निघाला किंवा इथे गॅप जरी असेल रुळामध्ये, छोटीशी गॅप फॉर सम रिझन, किंवा एखादी क्रॅक असेल, तरी किती मोठा अपघात होऊ शकतो. इथे तर भूकंपामुळे रूळच नाही आहेत सरळ. सो हे अशा काही पण भूकंप करू शकतो म्हणजे. आणि रुळाचं फाउंडेशन म्हणजे काय, की हा सॉइलच, म्हणजे हा जो स्ट्राटा आहे त्याच्यावरच रूळ आपण बसवलेले असतात. त्याच्यामुळे जमिनीतून डायरेक्टली रुळावर परिणाम होऊ शकतो आणि अशा वेडेवाकड्या पद्धतीने ते हलू शकतात. पाण्याचे टँक, पाण्याच्या टाक्या जर आपण विचार केला, भुज अर्थक्वेक, ही पाण्याची टाकी भुज भूकंपामध्ये पडली आहे. ह्याचं असं 2.65 लाख लिटर कॅपॅसिटी. याला शाफ्ट सपोर्टेड असं म्हणतात, म्हणजे हा जो पार्ट आहे ह्याला शाफ्ट म्हणूया, आणि हा कंटेनर, म्हणजे पाणी ऍक्च्युली इथे आहे, हा त्याचा सपोर्ट आहे, म्हणजे शाफ्ट असं म्हणूया आपण, आणि हा वरचा कंटेनर. तर असं सांगतात की जेव्हा अर्थक्वेक भूकंप झाला तेव्हा हा टँक अर्धाच भरलेला होता, हाफ फुल, 50%. पण तोच जर पूर्ण भरलेला असता तर कदाचित डायनॅमिक्सच बदललं असतं पूर्ण, आणि स्लॉशिंग वगैरे आपण जे म्हणतो की पाणी हलतं, असं इमॅजिन करा की एखाद्या ग्लासमध्ये पाणी आहे आणि टेबलवर तो ठेवलाय. जर टेबल हलवलं तर ते पाणी डसमळतं, वरच्या लेवलला आपल्या अशा तरंग दिसायला लागतात. पण एखादा जग पूर्ण भरून जर ठेवला पाण्याने तर ते तरंग निर्माण होणारे असतात ते पुष्कळ कमी असतात. म्हणजेच की हाच टँक जर पूर्ण भरलेला असता पाण्याची टाकी तर कदाचित एवढं नुकसान नसतं झालं त्याचं. पण हे आधी काहीच माहिती नसतं, आणि जे होतं ते होतंच, म्हणजे की सेमी फिल्ड, हाफ फिल्ड टँक वगैरे. स्टीलच्या इमारती जपानमध्ये पुष्कळ जास्ती प्रमाणामध्ये बांधल्या जातात. आपण जर मटेरियलचा विचार केला तर स्टील कन्स्ट्रक्शन मटेरियल, म्हणजे कोबे अर्थक्वेकचे जे फोटो आपण नंतर पण थोडे बघणार आहोत पुलाचे, ह्या इमारतींवर भूकंप येऊन गेला आहे याच्यावर आपला विश्वास बसणं कठीण आहे. कारण इथे बघूया आपण की स्टील हे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये बरंच कमी नुकसान होतं, म्हणजे त्याचे अनेक फायदे आहेत. आपलं जे रिन्फोर्स कॉन्क्रीटचं बांधकाम किंवा विटांचं बांधकाम आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो, म्हणजे खूप जास्त शक्ती आहे स्टीलमध्ये, आणि कॅपॅसिटी, लोड कॅरिंग कॅपॅसिटी म्हणू, किंवा अनेक मजले बांधू शकतो आपण, किंवा कन्स्ट्रक्शन बांधकाम जे आहे स्टीलचं ते पण चांगल्या पद्धतीने जास्ती करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या इमारती त्यांच्यामध्ये भूकंपाला तग धरून उभ्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल.
काही स्ट्रक्चरल कन्फिगरेशन आपण बघूया. म्हणजे इमारतींचे वेगवेगळे प्रकार कुठले असू शकतात. तर अशा इमारती खूप कॉमनली आपण बघतो आता, की खालचं आहे ते म्हणजे पोडियम म्हणूया आपण याला, आणि वरचा टॉवर, अशा प्रकारची इमारत. किंवा काही इमारती आर्किटेक्चरल कारणामुळे किंवा फॉर सम रिझन अशा बांधल्या गेल्या, की खालची जागा मोठी आहे आणि वर फक्त अर्धाच भाग वरती गेला. किंवा उलट्या पण अशी इमारत तर आपण कल्पना नाही करू शकत, की खाली छोटी-छोटी आहे, पण वरती गेल्यावर खूप मोठी बांधकाम त्याच्यावर केलेलं आहे. किंवा इथे खाली जसं पार्किंगसाठी जागा ठेवायची म्हणून फक्त कॉलम आहेत. इथे काही बांधकाम नाहीच आहे, विटा पण नाही, काही नाही. पूर्वीच्या घरांमध्ये असायची, तळमजल्यावर राहायचे लोकं. आता नाही तसं नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये. किंवा कधी-कधी काय होतं, की खालच्या एरियामध्ये खालचे जे कॉलम असतात त्याची उंची खूप जास्त ठेवली जाते. म्हणजे अनयुज्युअली टॉल स्टोरी, की जिकडे आपण मे बी 2 मजले इथे मध्ये एखादी स्लॅब टाकू शकतो, पण नाही टाकली. खूप जास्त म्हणजे ते अजून स्लेंडर करतो कॉलम, तकलादूक करतो कॉलम, की ज्याची उंचीच वाढत आहे, पण त्याला सपोर्ट काहीच नाही साइडनी. किंवा स्लोपिंग ग्राउंड, बिल्डिंग ऑन स्लोपिंग ग्राउंड, ह्या तर खूपच जास्ती धोकादायक. इथे बघूया आपण, की प्रत्येक याचं फाउंडेशन वेगवेगळ्या लेव्हलवर आहे, की स्लोपिंग ग्राउंडवर केलेल्या. किंवा इथे बघाल तर मधले कॉलमच नाहीये इकडे. हँगिंग ऑर फ्लोटिंग कॉलम. फ्लोटिंग कॉलम म्हणजे तरंगतोय तो कॉलम, असा मराठीत शब्दशः अर्थ फ्लोटिंग कॉलम असा घेता येईल. की खाली एरिया म्हणजे बांधकाम करायला जर परवानगी नसेल, तर वरती गेल्यावर काय करतात, की ह्याच्यातूनच अजून वरती कॉलम करतात आणि मग वरती आपल्याला जास्त एरिया उपलब्ध करून देता येते. पण ह्या सगळ्या इमारती भूकंपाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक. इथे बघूया आपण सेम म्हणजे स्लोपिंग ग्राउंडवरच, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक कॉलमची उंची वेगवेगळी आहे. छोटे कॉलम आहेत, काही मोठे आहेत, काही फारच मोठे आहेत. आणि ह्यामुळे काय होतं किंवा अजून एक गोष्ट आपण इथे बघूया वरच्या इमारतीमध्ये, की बिल्डिंगच्या एक चौकोन म्हणजे खालचा जो 25% भाग आहे, तिथे काही बांधकाम नाहीये. ओसरी म्हणायचे पूर्वी, घराला ओसरी असायची किंवा ओपन स्पेस. तशी जर ठेवली तर काय होतं, की भूकंपामध्ये जिकडे मास जास्ती आहे, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, न्यूटन्स लॉ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर जिकडे मास जास्ती आहे तिथे अर्थक्वेकचे फोर्सेस खूप जास्त प्रमाणात आकर्षित होतात. त्यामुळे ही बिल्डिंग ट्विस्ट होणे म्हणजे टॉर्शन निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. सो अशा बिल्डिंग पण अतिशय धोकादायक. तर काही भागांमध्ये जिकडे भूकंप खूप जास्ती प्रमाणात होतात, तिथे अशा इमारती बांधायला परवानगीच नाहीये. फ्रेमिंग सिस्टीम म्हणजे आपल्या हे प्लॅन आपण सगळ्यांनी बघितलेले, की घराचा प्लॅन कसा असतो. तर ह्याच्यामध्ये आर्किटेक्ट लोकं जे असतात, त्यांनी एक काळजी विशेष घ्यायला पाहिजे, की हे जे कॉलम दिसतायत आपल्याला, इथे एक कॉलम दिसतोय किंवा इथे गेलं तर इथे कॉलम नाहीच आहेत. इथे बीम नाहीये हॉरिझॉन्टल, पण इथे बीम आहे. तर जितक्या जास्ती प्रकारे कॉलमला धरून ठेवता येईल दोन्ही डायरेक्शनमध्ये एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन, तर तेवढी जास्ती चांगली. म्हणजे फ्रेमिंग सिस्टीम आपण जे म्हणतो, तर ही एक फ्रेम तयार होते, की बीम आणि कॉलम मिळून एक फ्रेम तयार होते. तर इथे ही फ्रेम नाहीच आहे. म्हणजे इथे बीम नसल्यामुळे काय होतं, की फ्रेम फक्त एवढीच आहे. तर अशा जर शक्य असेल तेवढ्या जास्त ठिकाणी आपण जर अशा बीम, कॉलम प्रॉपर ग्रीड केली, त्याची ग्रीड म्हणजे लेआउट, आलेख जर असा चांगला बनवला, तर त्या इमारती खूप जास्त सेफ होऊ शकतात. डक्टिलिटी आता हा फोटो ग्राफ दिसतोय तुम्हाला, ह्याच्यात यौगिक काँक्रीट हा एक वेगळा शब्द वापरला येत आहे. यौगिक किंवा कन्फाइन्ड काँक्रीट असं याला म्हणलेलं आहे. तर ॲक्च्युअली मनोहर नावाचा एक सर आणि मी, आमचं एक पुस्तक आहे त्याच्यातला हा ग्राफ आहे. यौगिक काँक्रीट ही आयडिया मनोहर सरांची, म्हणजे हा शब्द त्यांचा. तर यौगिक काँक्रीट म्हणजे काय नक्की? तर नुसतं जर काँक्रीट घेतलं, तर त्याची जर आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्व काढला किंवा किती तो ताकद आहे त्याची आणि किती जास्त तन्यता आहे किंवा इलॉंगेट किती होऊ शकतो किंवा कॉम्प्रेस किती होऊ शकतो, असं जर आपण काढलं, तर नुसत्या साध्या काँक्रीटचा ग्राफ आलेख फक्त एवढाच आहे. हा छोटा जो आहे त्याला म्हणायचं अनकन्फाइन्ड काँक्रीट, म्हणजे नॉर्मल काँक्रीट तयार केलं आणि बांधलं, तर त्याची जर टेस्ट केली तर त्याचा ग्राफ असा येतो छोटासा, खूपच छोटा. पण जर आपण त्याच्यात काहीतरी विशेष केलं, की ज्याला आपण म्हणतोय यौगिक काँक्रीट, कन्फाइन्ड काँक्रीट. कन्फाइन्ड म्हणजे की तन्यता म्हणजे वाकण्याची मर्यादा किंवा लवचिकता वाढवली आपण त्याची. काँक्रीटची लवचिकता कशी वाढवायची ते आपण बघूया. सो यौगिक काँक्रीट असा जर शब्द दिला, की म्हणजे जे लोकं रेग्युलर योगा करतात ते खूप जास्त फ्लेक्सिबल असतात. म्हणजे सहज हालचाली असतात,
वजन कमी असतंच पण फ्लेक्झिबिलिटी खूप जास्ती असते त्यांच्यामध्ये. तर तसंच म्हणून हा शब्द यौगिक कॉन्क्रीट असा वापरलाय की त्याचा फायदा म्हणजे की ते लोड पण जास्ती घेऊ शकतं आणि त्याच्यातली इलॉंगेट होणे म्हणजे ताणली जाणे किंवा कॉम्प्रेस होणे ही शक्ती पण खूप जास्त असते. तर ही सगळी गोष्टी ज्या आहेत या कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीज, या सगळ्या डक्टिलिटी नावाचा शब्द आपण आता वापरणार आहोत त्याच्यासाठी या खूप जास्त महत्वाच्या आहेत. आपण बघूया डक्टिलिटी म्हणजे काय. तर इथे या फोटोत तुम्हाला दिसतंय हा पण फोटो आमच्या पुस्तकातलाच आहे. डिमांड ऑन कॉन्क्रीट इन सेस्मिक एन्व्हायरमेंट. तर सेस्मिक एन्व्हायरमेंट म्हणजे ही बॅलेरिना डॉल किंवा ज्या आहेत त्यांनी कसं केलंय बघा. एंटायर बॉडी सपोर्टेड ऑन टो. एंटायर बॉडी ऑफ दिस गर्ल इज सपोर्टेड ऑन टो. एका अंगठ्यावर फक्त ती उभी आहे. तर ह्याच्यात क्वालिटीज कुठल्या लागतात. तर फ्लेक्झिबिलिटी विथ स्ट्रेंथ. फ्लेक्झिबल पण पाहिजे बॉडी आणि as long as स्ट्रॉंग इनफ टू बॅलन्स हर वेट. सो ही बॅलरिना नावाची डॉल. तर ह्याच्यामधून आपण डक्टिलिटीचा थोडासा विचार असा करू की डक्टिलिटी म्हणजे काय नक्की. तर वाकण्याची मर्यादा किंवा ताणली जाण्याची मर्यादा, तन्यता असा जर शब्द वापरला तर. म्हणजे खूप पूर्वी तुकाराम महाराजांचं पण एक वचन होतं, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. म्हणजे महापूर आला तर त्याच्यामध्ये काय होतं की झाडं पडतात, पटापट पडतात, पण गवत जे असतं किंवा लव्हाळं आपण म्हणतो, लव्हाळे वाचती. ते गवत काही असं मोडून पडत नाही. ते पाणी आलं, महापूर आला तरी ते वाकतं. म्हणजे जमिनीला लागून जातं ते, म्हणजे जमिनीपर्यंत ते वाकून जातं खाली. पण तुटत नाही किंवा गवत वाहून गेलं असं आपण कधी ऐकत नाही. महापूर गेल्यावर ते परत उभं राहतं. म्हणजेच काय की स्ट्रक्चरनी पण तसंच असायला पाहिजे की भूकंपासारखी आपत्ती आली तर त्याच्यामुळे म्हणजे हालचाली होतील, इंटरनल हालचाली स्ट्रक्चरमध्ये होतील, पण तुटणार नाही, क्रॅक जाणार नाहीत. ह्याला ही जी म्हणजे कल्पना आहे त्याला आपण डक्टिलिटी असं म्हणतो. म्हणजेच की थोडक्यात मोडेन पण वाकणार नाही असं जे म्हणतो आपण की मी मोडेन चालेल पण वाकणार नाही. हे स्ट्रक्चरच्या दृष्टीने अतिशय धोकादायक. म्हणजे स्ट्रक्चर कशा बनल्या पाहिजे की वाकेन पण मोडणार नाही. म्हणजेच की डक्टिलिटी आहे त्याच्यात पण मी मोडणार नाही. सो डक्टिलिटी प्रोव्हिजन जे आहे ते आपल्याच हातात आहे. स्ट्रक्चरल इंजिनियर जे असतात त्यांच्यात. अजून एक कल्पना आहे ती डेमॉन्स्ट्रेशन ऑफ स्ट्रॉंग कॉलम वीक बीम. तर ही कन्सेप्ट आहे ही खूप जास्त महत्वाची आहे इमारती बांधताना. स्ट्रॉंग कॉलम. आता बघा हा माणूस याच्या खांद्यावर एक बांबू ठेवलाय आणि त्याच्यामध्ये टोपलीमध्ये काही साहित्य आहे. तर हा जर म्हणजे ह्या बांबू किती पण स्ट्रॉंग असू दे, पण हा स्ट्रॉंग बांबू असला तरी ह्या माणसाची ताकदच तेवढी नसेल तर काय होईल की हा बांबू खूप स्ट्रॉंग असून काही उपयोगच होणार नाही. कारण त्याला धरणारा जो आहे माणूस तोच स्ट्रॉंग नाहीये किंवा तो एवढं ओझं उचलू शकत नाहीये. तर ह्याच कल्पनेवर आधारित स्ट्रॉंग कॉलम वीक बीम थिअरी अशी एक थिअरी आहे की ज्याच्यामध्ये कॉलम स्ट्रॉंग पाहिजे. की कॉलमवर अनेक बीम येऊन बसणार आहेत. तर कॉलमच जर स्ट्रॉंग नसेल तर त्या बीम किती पण ताकदवान असू दे त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे भूकंपासाठी जे डिझाईन आपण करतो किंवा बांधतो त्याच्या कन्स्ट्रक्शन करतो त्याच्यामुळे कॉलम स्ट्रॉंग असणं खूप जास्ती महत्वाचं आहे. आणि तो कॉलम स्ट्रॉंग कसा करायचा, कसा असावा याच्या सगळ्या गाईडलाईन इंडियन स्टँडर्ड कोडमध्ये दिलेल्या आहेत. आता हे अनेक फोटो तुम्हाला दिसत आहेत की ज्याच्यामध्ये कॉलम फेल्युअर दाखवलेत. इथे पण बघा या सळया एकमेकांना यावर उभ्या ज्या सळया आहेत त्यांना बांधून ठेवणाऱ्या या आडव्या सळया, या पण आडव्या सळया दिसत्या तिकडे. इथं पण तरी हा फेल झाला. म्हणजे पूर्ण पडला नाही पण कॉन्क्रीट निघून गेलं, कव्हर कॉन्क्रीटचं निघून गेलं किंवा आपल्याला सळया दिसायला लागल्या. ह्या फोटोमध्ये असं दिसतंय की ह्या कॉलमला ह्या बाजूनी धरून ठेवलंय कोणीतरी, भिंत आहे या बाजूनी, पण इकडे धरून ठेवायला कोणीच नाहीये. बरेचदा असे दिसतं आपल्याला की इमारतींमध्ये ग्राउंड फ्लोअरला बऱ्याच ठिकाणी अर्धच बांधकाम केलेलं असतं. म्हणजे फॉर व्हेंटिलेशन पर्पज किंवा वॉचमन केबिन असते, मशीन रूम असतात. त्याच्यामुळे इथे भिंत बांधतच नाहीत. ओन्ली अशा काचा लावलेल्या असतात किंवा फसाड असतात तिथे. पण धरून ठेवायला ते कॉलम भूकंपामध्ये हे कॉलम जर धरून ठेवायचे असतील तर त्याला या काचांचा किंवा ह्या अगदीच तकलादू असतात म्हणजे त्या धरून ठेवू शकत नाही. त्यामुळे काय होतं की कॉलम असे वेडेवाकडे वाकू शकतात. इथे पण बघा कसा वाकलाय कॉलम. म्हणजे जरी खालची आणि वरचा भाग चांगला असेल तरी ह्याचा काही उपयोग नाही. कारण इथे आपण बघतोय की सगळी आतल्या सळया दिसतायत आपल्याला. इथे पण इमारत छानपैकी बेंड झाली आहे पण याचा काहीच उपयोग नाही. कशी सरळ करणार तिला.
म्हणजे ती बेंड झाली ठीक आहे, पण म्हणजे त्याच्यात काहीतरी शिकलोय आपण की अशा पद्धतीचं फेल्युअर पण नाही व्हायला पाहिजे. झाली तरी त्याचा पूर्ण म्हणजे आपल्या पूर्ण स्ट्रक्चर पाडून नवीन बांधणे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात काही राहत नाही. इथे पण तसंच झालंय बघा. वरती आहे कॉलम, हा स्ट्रॉंग कॉलम जे आता आपण बघितलं, तर इथे इथे बघतोय आपण की बीम किंवा स्लॅबला कुठेच क्रॅक नाहीयेत, पण ह्या कॉलम मध्ये बरंच पडझड झालेली दिसते की, आणि हेच असं बकल झाले, वाकणे म्हणतो आपण सळया. आता ह्या रिंगा ज्या आहेत त्या कॉलम उभ्या सळयांना धरून ठेवणाऱ्या रिंगा, ह्या जर ह्याचं स्पेसिंग जर खूप जास्त असेल, म्हणजे इथे एक आहे, मग डायरेक्टली 2 फुटावर दुसरी रिंग आहे, तर काय होतं की मधली सळई जी आहे तर ती सहजपणे अशी वाकू शकते आणि हे रिपेअर करता येणं शक्यच नसतं अशा टाईपचे फेल्युअर. इथे जे ब्लॅक दिसतंय आपल्याला काळा, तो पेन आहे. जस्ट टू गेट आयडिया की हे किती जास्त अंतर असू शकेल 2 सळयांमधलं. सो अशा प्रकारचे बांधकामं पण गाईडलाईन्स कोडमध्ये दिल्या आहेत की हे सगळं भूकंपाने आपल्याला शिकवलंय की असं होऊ शकतं बरं का स्ट्रक्चरमध्ये. मग त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, तर त्या सगळ्या गाईडलाईन आता ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत IS कोडमध्ये. तर काहीतरी चांगलं होण्यासाठी कुठून तरी काहीतरी व्हावं लागतं. म्हणजे किल्लारी अर्थक्वेक झाल्यावर असं लक्षात आलं की अशा डक्टिलिटी वाढवणे म्हणजे त्यांची लवचिकता वाढवणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा मग काय झालं की हा कोड जो आहे दिसतोय आपल्याला, हा 1993 मध्ये पहिल्यांदा तो डेव्हलप केला भारतामध्ये. टू अंडरस्टँड की असे काहीतरी धरून ठेवायला पाहिजे, नाही तर खूप जास्त इमारती पडतात. तर इथे आपल्याला 2 फोटो दिसतायत. हा बीमचा फोटो आहे आणि हा कॉलमचा आहे. दोघांमधला पर्पज तोच आहे, म्हणजे त्याच्यातून आपण काय बघणार आहोत ते सेम आहे दोन्हीकडे. की आता हे कॉलमचे बार जर बघितले आपण उभे, त्याला धरून ठेवणाऱ्या या ज्या रिंगा आहेत, म्हणजे मेट्रो कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये जाता येता आपण हे सहज दिसतं की अशा अनेक रिंगा असतात. तर त्या रिंगा ज्या आहेत त्या कॉन्क्रीटला धरून ठेवण्याचं खूप जास्त चांगलं काम करतात. तर ह्या रिंगा धरून बांधण्याची पण एक पद्धत आहे. आपण इथे बघूया की हे हुक दिसतायत, आतमध्ये वळवलेले हुक. हे असे आत न वळवता जर आपण सरळ नेले, म्हणजे ही सळई जर आपण अशी सरळ नेली किंवा ही सळई वाकून आपण जर अशी आणली, तर काय होईल, जेव्हा ही इमारत हलेल किंवा हा कॉलम हलेल, तेव्हा या सळया ज्या सरळ आहेत, ज्या आतमध्ये न वाकवता सरळ नेल्या, त्या सहजपणे बाहेर येऊ शकतात. त्याच्यासाठी मग IS कोड काय म्हणतं की आतमध्ये वळवा त्यांना. म्हणजे त्या अशा सहजपणे हादरे बसले जरी तरी त्या बाहेर येणार नाहीत. पुल आउट आपण म्हणू त्याला. पुल आउट होणार नाहीत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ह्या सळईचे हुक जर इकडे असतील, म्हणजे डावीकडे असतील, तर त्याच्या खालची सळई जी आहे त्याची उलट्या बाजूला असतात, उजव्या बाजूला असतात. म्हणजे परत की दोन्ही डायरेक्शन मध्ये भूकंप कसाही आला तरी ह्या सळया मदत करू शकतात की तुटायला नाही पाहिजे, किंवा आधीचे जे आपण अनेक फोटो बघितले की कॉलमचे बारच वाकले, तसं काही होत नाही. सो ह्या सळयांचा उपयोग त्या दृष्टीने मग, आणि ह्यातलं स्पेसिंग किती असावं, किती अंतरावर ह्या ठेवाव्या, त्याचे पण गाईडलाईन्स दिलेले आहे की खूप जास्त स्पेसिंग ठेवलं तर आपण. हॅलो हा, मॅडम, मी जरा इंटरप्ट करू का? 1 वाजता आपली मीटिंग बंद होईल ओके, मग आणि पास जाते. तर 2 ते 3 मिनिटात तुम्ही वाइंड अप करा, ओके म्हणजे ओके आपल्याला ऍटलीस्ट 2 मिनिटं क्वेश्चन आन्सर्सला ओके, मिळतील. येस येस येस, चालेल. थोडं फास्ट जाते, मग तशाही इम्पॉर्टंट स्लाइड खूप कमी राहिल्यात आता. मी आता पुलांकडे जाते, थोडंसं स्किप करून. पुलांमध्ये कशा टाईपचे फेल्युअर होत आहेत, त्या टाईपच्या फेल्युअरमध्ये आपण अनेक प्रकार, म्हणजे ब्रिज डेक जो असतो तो असा वेडावाकडा होऊन कसा पण फेल होऊ शकतो. नंतर जिकडे ब्रिज वळणांवर बांधलेले आहेत, वळण, त्या प्रत्येक वळणावर अशा टाईपचे फेल्युअर खूप जास्त प्रमाणात दिसतात भूकंपामध्ये. इथे पण बघा, ब्रिज डेक असा कंटिन्युअस नाहीच आहे, मधले मधले सगळे पडले, आणि कुठले पडले तर जे वळणांवर होते ते सगळे पडून गेले. हे पण अनेक भूकंपांमध्ये पडलेले पुलांचे चित्र, म्हणजे भूकंपाच्या दृष्टीने बांधकाम करणं जसं फक्त बिल्डिंग असं नाही, पण पूल, वॉटर टँक सगळीकडेच याचा उपयोग होतो. तर भूकंपाचे परिणाम कमी करण्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरली जातात. तर त्याच्यातले मी फक्त इम्पॉर्टंट भारतातले फोटो आहेत तेवढे मी दाखवते आता, की हा स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये जो आहे तो इतका, म्हणजे 185 मीटर टॉल स्टॅच्यू, तो हा भूकंपासाठी आणि ह्याच्यासाठी वाऱ्यासाठी पण तो डिझाईन केलेला आहे. आणि ह्याच्यात चेस्ट लेवल, म्हणजे ऑब्झर्वेशन गॅलरी जिकडे आहे तिथे ट्यून मास डॅम्पर नावाचे डॅम्पर लावलेले आहेत, की ज्याच्यामुळे हा पूर्णपणे सुरक्षित आहे भूकंप आणि वारा दोन्हीकडून सुद्धा.
तसंच खूप जवळ बांधलेल्या इमारती म्हणजे हे कोल्हापूरचे काही फोटो आहेत, हे रविवार पेठ पुणे. खूप जवळ बांधलेल्या इमारतींमध्ये सुद्धा भूकंपाच्या हालचालींमुळे त्या एकमेकांवर आपटू शकतात. म्हणून मग त्या अशा कनेक्टेड बिल्डिंगच्या फॉर्ममध्ये ते बांधल्या जातात. आणि बेस आयसोलेशन चं एक एक्झाम्पल म्हणजे भुज हॉस्पिटल, भुज अर्थक्वेक. हे सुद्धा भुज अर्थक्वेक नंतर बेस आयसोलेशन हे तंत्र जे आहे ते त्याच्यानंतर वापरलं गेलं, की कॉलमच्या वरती हे असे वेगळ्या पद्धतीचे डिव्हाइसेस ठेवले जातात, की भूकंपाचा परिणाम वरच्या स्ट्रक्चरवर खूप कमी होतो. काही बिल्डिंग अशा शोकेस बिल्डिंग म्हणून सुद्धा आहेत भारतामध्ये, की त्या नुसत्या ठेवल्या, तिथे कोणी राहत नाही. पण हे टेक्निक शिकण्यासाठी कसं बांधता येईल आपल्याला, भारतामध्ये हॉस्पिटलमध्ये पण हे टेक्निक वापरलं जातं. म्हणजे द्वारका, पर्टिक्युलरली नॉर्थ रिजन. IIT बॉम्बे बरोबर आम्ही एक वाया गेलेल्या टायर पासून डिव्हाइसेस बनवण्याचा प्रयत्न केला. सो तसे खूप जास्त संशोधन होत आहे. गुवाहाटीला सुद्धा ही एक स्टडी बिल्डिंग म्हणून ठेवली आहे, की एक इमारत नॉर्मल आणि दुसऱ्याला काहीतरी टेक्निक वापरलंय आणि ह्याच्यावर कंटिन्युअस अभ्यास केला जातो, की काय बिहेवियर आहे त्यांचं. हॉस्पिटल बिल्डिंग इन शिमला. तर असं दिसतं, की आतापर्यंत ज्या स्ट्रक्चर म्हणजे कोड अवेलेबल होण्याच्या आधी एक प्रकारचा गट आपण म्हणूया. दुसरा गट म्हणजे प्रेझेंट, आत्ता, की जिकडे कोड अवेलेबल आहेत, पण तरी पण भूकंपामध्ये नुकसान होतच. तर अजूनही आवश्यकता कसली आहे, तर असे वेगवेगळे टेक्निक वापरण्याची, की बेस आयसोलेशन किंवा डॅम्पर वापरण्याची. सो मोस्टली ह्यातले रेफरन्सेस हे आमच्याच पुस्तकांमधून घेतले होते. थँक्यू सो मच फॉर. दोन तीन महत्वाचे प्रश्न चॅटबॉक्स मध्ये आहेत. वाचाल? प्रश्न आलेले आहेत, पण 1 वाजता मीटिंग संपणार असेल तर आपण ते पर्सनलवर पाठवूया त्यांना. ओके. ओके. आणि मग आता आपण सुहासिनी मॅडमचे मनापासून आभार, कारण त्यांनी अतिशय इंटरेस्टिंग अशी माहिती आपल्याला दिली आणि त्याच्याबद्दल विज्ञान कट्ट्यातर्फे खूप खूप आभार. आणि ह्याच्या सभेची सांगता शांती मंत्रांनी होईल. स्नेहाताई, शांती मंत्र. स्नेहाताई, प्रार्थना म्हणायची का? शांती मंत्र. हो, शांती